शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शंकर गौरीशं शिवहर शंकर शिवहर शंकर गौरीशं वंदे गंगाधरमीशं वंदे गंगाधरमीशं शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे 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 सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शेवट आपण सर्वसाधारण काही तत्वांच्या विषयी पाहत होतो. त्याचा उपासनेशी संबंध काय आणि ती कशी वाढवता येईल आणि बाकीचे व्यवहार पण आपल्याला त्या बाजूला सांभाळावे लागतात, तर ते कसे सांभाळता येतील. एक दोन शंका सर्वसाधारण आलेल्या आहेत किंवा येण्याची शक्यता आहे, तर त्या दोनबद्दल आधी बोलतो. सर्वात ते असं की एक बेसिक अडचण असू शकते की आपलं नाव तिथे रास ह्या गोष्टी माहिती नसतील. अशा पण काही ज्या अडचणी असू शकतील. राशीला धरून तत्वाला धरून पुढं बोलत जात असल्यामुळे हे तत्वाचाच प्रश्न मुळात सुटलं नाही तर पुढचं बोलण्याचं काय करायचं असा प्रश्न पडेल. त्याचं उत्तर बाबांनी त्यावेळेलाही देऊन ठेवलेलं आहे. आपल्यालाही ते पटलेले आहे, लागू आहे. आपण ते लक्षात ठेवायला हरकत नाही. हे जे सगळं चाललेलं आहे चारही तत्वांचा ऐकाव, त्यात सांगितलेल्या आवडीनिवडी, त्यात सांगितलेल्या काय वैशिष्ट्य, त्यात सांगितलेले मार्ग, ह्याच्यातलं कुठलं माझ्याशी जमतं. मला जमिनीवर चालायला आवडतं का काय पाण्यात पोहायला आवडतं काय ते आपल्याला कळते नाही ह्याच्यावरनं. तर ते जे काय कळतं तो 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 स्वभाव इथे त्याच्यातलं मांडलेलं आहे. ह्याला त्यांनी रास असं म्हटलंच नाही. स्वभाव रास असा एक शब्द जाताना त्यांनी वापरलेला आहे. फार बारीक शब्द आहे तो, असा कुठं शब्दही नाही आहे मराठीमध्ये. असा शब्द स्वभाव रास असा कुठं शब्द वापरलेला नाही, तो त्यांनी वापरलेला आहे. तर ह्यातल्या कुठल्या स्वभावाशी आपलं काम जमतं जुळतं ती आपली रास आहे हे लक्षात ठेव. ते तत्व असं लक्षात ठेवायचं आणि त्या तत्वाप्रमाणे आपलं व्यवहार करायचं. हे अगदी मूळ. त्याच्यात काय होतं की मूळ ते नसल्यामुळं, म्हणजे मूळ जर समजा जन्मवेळ पत्रिका असं काही नसलं तर अडचण काय येते. तर मूळ ती मी दुसरा मार्ग सांगितला होता आपल्याला की मूळ त्याचं एक राशीचं नाम म्हणून ठेवलेलं असतं. तर त्यावेळेस जी अक्षरं येतात त्यानुसार ते काढता येतं. पण ते जर समजा नावरस नाव म्हणतो आपण, ते जसं नावरस नाव नसलं तरी सुद्धा हा मार्ग आहे. कारण ही स्वभावाचा संबंध आहे आणि तत्व हा स्वभावांचे चार प्रकार आहेत. ते आपल्या मूळ वासना देहाप्रमाणे झाले म्हटलं तसे आहेत. तर असं असल्यामुळं त्याची काळजी आत्ता करण्याची गरज नाही. सगळी सीजन संपल्यानंतर जर कोणाला अशा स्वरूपाची शंका असेल तर ते आपण बघू. दुसरी गोष्ट ह्याच्याबद्दल येऊ शकते की इथे दोन चार गोष्टी आहेत. आपण स्वतः आत्ता उपासना काहीतरी करतो म्हणून तर आपण इथेपर्यंत आलेले आहोत. तर मी आपल्याला शेवटी एक उदाहरण मगाशी अग्नितत्वाचं दिलं होतं कालच्या वेळेला की त्याच्यानं प्रकाश आपल्या मूळ तत्वावर पडला आणि मग तत्वाचा मार्ग सापडला. तेव्हा असं होत जाणारच आहे. ह्या सगळ्यातून पुन्हा कुठेतरी आपण आपल्या मूळ ह्याला मार्गाला येणार हे यातून होणारच आहे. त्यामुळे तशी काही अडचण नाही. कुठलेही आपले जप जे असतील ते करीत राहायला ह्याची अडचण काही नाही. आपला जो
बीजमंत्र म्हणून दिला आहे तो मंत्र तत्वानुसार आहे, तर त्याची एक माळ करावी अशी अपेक्षा आहे. निदान जपाला बसताना आपण सुरुवातीला एक माळ ती केली आणि मग पुढे आपला जप चालू केला तरी चालेल. आपण जो मंत्र म्हणून गुरुमंत्र म्हणून जर घेतलेला असेल तर तो गुरुमंत्र सर्वश्रेष्ठच असतो, कारण ते तत्वाचं, त्या गुरुतत्वाचं मंत्र आहे. ह्या सगळ्याच्या वर गुरुतत्व आहे परत, कारण याचं ज्ञान होतं कुठून मुळात, ते कुठल्या तरी गुरुकडूनच होतं. त्यामुळे अग्नी काय जल काय 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 सगळं शेवटी तत्वाचं ज्ञान व्हायला मूळ गुरुतत्वच कारणीभूत आहे. त्यामुळे गुरुतत्वाचा संबंध दत्तगुरूंशी आहे. त्यामुळे एकदम थेट तिथून आलेल्या ज्ञानाचा संबंध असल्यामुळे आपापले मंत्र आपल्याला लागू आहेत. एक त्यानुसार त्याच्या देवता येतात, मग त्या देवतांचं ना आपलं कसं काय हा परत प्रश्न आहे. कारण इथे परत विष्णू आहे, इथे शंकर आहे, इथे अमुक आहे, काय हे आहे, देवी आहे. हे त्या तत्वानुसार अधिक प्रिफरेबल, अधिक स्वीकार्य म्हणून ती गोष्ट आहे. तिथे बसलो असो आपापलं ध्यान आपलं होणार आहे. बाहेर कुठे जाणार असो तर कुठे दर्शनाला जावं याची ती दिशा आहे. म्हणजे ध्यान आणि पूजा असे दोन शब्द तिथे वापरलेले आहेत. काही ध्यान करायचं आहे आणि काही पूजा करायची आहे. ध्यानच करायचं असलं तर कशाचं करावं हे सांगितलेलं आहे. तर त्यानुसार आपण ध्यान करायचं असलं तर विष्णूचं करावं का, आपण दत्ताचं करावं का, असं जे काय आहे त्या संबंधी आहे. आता पूजा संबंधी जे आहे ते पूजेचं, तर पूजा रोज उठून आपण आता ते फोटो लावायचे का काय आणि त्याची पूजा करायची की काय अशी एक शंका येण्याची शक्यता आहे. केल्याने नुकसान काहीच नाही, फायदाच आहे, कारण आपल्या तत्वाची ती गोष्ट आहे म्हणून. पण तिथे जे लावलेलं आहे त्याला, कारण पूजा ह्या विधीचंच मुळात आपले जो भाव आहे तो त्यांना अर्पण करणं हाच पूजेचा मुळात अर्थ आहे. तो अर्पण करायचे उपचार सगळे म्हणजे अगदी पहिल्या त्या ह्याच्यापासून संकल्पापासून ते अगदी मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर इथपर्यंत हे सगळं जे आपल्याला लागू होतं ते सगळ्या भावच आहे. शेवटी ह्यातलं काहीतरी चुकलेलं पुन्हा आपण म्हणतोच क्षमा मागतो शेवटी, तर ते क्षमा पण जसं असतं तसं तिथे जेवढं आहे तेवढं जरी आपण इथे राहतो ते करतो तेवढ्यासाठीच ते तिथे लावण्याचा उद्देशच तो आहे की समजा एखाद्याचं ध्यान समजा काय विष्णूचं आहे किंवा काय तिथे देवाचं हे लावलेलं आहे, देवतेचं हे लावलेलं आहे तर त्याचं आहे समजा, तर तिथे जाऊन त्याने दर्शन घेतलं तरी पुरेसं आहे. दर्शन घेतल्यानंतर पूजा म्हणजे आपला भाव म्हणून तिथे कवसात इथे कुठे वापरलं नाही, पण मी सर्वसाधारण म्हणून कवसात नमन असं लिहून ठेवलं आहे. पण पूजेत शेवटी भाव, शेवटी आपला भाव शेवटी व्यक्त होतो तो हात जोडलेने होतो. मग आता हात जोडलेली सगळीच पूजा होते तसं म्हटलं तर तेवढं आपण करायला हरकत नाही. म्हणजे पूजा म्हणून वेगळी आपल्याला पुन्हा परत फोटो मांडा, देवता मांडा, त्याचे आवाहन करा, अपक करा, स्थापना करा, काय तिथे लावलेलंच आहे. सगळ्या तत्वांचं तिथं आहे. त्याच्यासमोर जाऊन आपण आपली पूजा म्हणून आपलं जे काय, आता मानस पूजा करीत नाही तेव्हा कुठला देव आपल्यासमोर असतो काय, आपल्या मनाने जो देव आपण समोर ठेवला आहे तो, मग तसा जो पूजेसाठी देव सांगितलेला आहे तो आपल्यासमोर मानस पूजेसाठी वापरावा. नाही तिथे समोर फोटो आहेच आहे. आपल्याकडे घरी पुस्तकं सुद्धा आहेत त्याच्यात फोटो आहे, नसेल तर त्याची खरी कॉपी आपल्या डोळ्यासमोर ते आलं पाहिजे. नाहीतर नुसते उपचारावर पूजेचा अर्थ नसतो, आपल्याला माहितीच आहे. सगळे पूजेचे उपचार करतात पण त्या पूजेचा पुढे दिवसभरावर कशावरच परिणाम नसतो. मग हे आपल्याला जर माहिती आहे तर आपण एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही की तिथे ध्यान आणि पूजा दोन गोष्टी सांगितल्या. ध्यानासाठी ते प्रतीक आणि पूजेसाठी कवसात नमन म्हणून लिहिले, म्हणजे निदान नमस्कार करावा पूजेतला, याच्यासाठी नमन म्हणून तिथं लिहून ठेवलेलं आहे. तर तेवढा नमस्कार केला तरी त्याची पूजा केल्यासारखं आहे. बरं, ह्या पूजेत आपल्याला काय बर घालायची असली तर फुलाची घालू शकतो, मनाने काही घालू शकतो, मनाने फुल घालू शकतो, अत्तर लावू शकतो, काही करू शकतो. ते आपल्याला जे पूजेचं करायचं आहे, उपचार वाटतो, स्नान आहे, काय सगळे विधी आहेत, पंचोपचार आहेत, षोडशोपचार आहेत, आपल्याला मनाने काय करायचे ते उपचार आपण 5 मिनिटात करून आपल्या उपासनेला लागू शकतो. तर असा लाभ आपल्याला इथे घेता येणं शक्य आहे आणि तो त्या वेळेत घेतला तो उत्तमच आहे. पण हे जर आपल्याला समजा वेळेचं गणित त्याचं काही जमलं नाही, केव्हाही आपल्या दिवसभरात खेप तिथे होतीच आहे. 6 वेळा उपासना आहे, कुठेतरी वेळेला आपण तिथे जाणार, त्यावेळेला आपण ते तेवढं करून आलं तरी चालेल. वेळेशी संगड घालून करावं, म्हणजे कोणाला जेव्हा बसला असला तर त्याला काही त्याचा त्रास असू नये एवढं फक्त त्यातली काळजी घेतली म्हणजे झाली. त्यामुळे ध्यान आणि पूजा हा विषय त्यातला बाजूला झाला. देवता किंवा जप याविषयी काही शंका बाळगायचं कारण नाही, फक्त आपला आहे तो जप त्या वेळेत करावा असं त्याची कल्पना आहे. आणि ती त्या दिशेची कल्पनासुद्धा त्यासाठीच आहे. सर्व दिशा बघून त्याच्याच आहेत, त्याच्याकडेच जातात. म्हणजे जसं त्या गाड्यांचं काल सांगितलं आपल्याला तसं सगळ्या दिल्लीलाच जात आहेत, फक्त प्लॅटफॉर्मवर लागल्या आहेत ते वेगवेगळे आहेत. तर तेवढं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण एवढं राहणार, तेवढाच फरक त्याच्यात आहे. बाकी सगळ्या गाड्या इकडून आल्या आणि जाणारी दिशा एकच आहे. फक्त आता त्याच्यातला स्पीड यावा, त्याच्यातला फरक कळावा, याच्यासाठी हा सगळा विषय चालू आहे. तो त्याच्यासाठी सारांशाने मी काल वाणीबद्दल आपल्याबद्दल बोललो. माझं आत्ता बोलण्याचं भाग 2 स्वरूपाचे समोर आहेत. एक म्हणजे जे सारांशाचे भाग आहेत ते आधी घ्यावे आणि नंतर आज शक्यतो 2 तत्त्व पहिल्यांदा यावी, उद्या 2 तत्त्वांचा विषय घ्यावा आणि मग परवाच्या दिवशी आपण समारोप किंवा त्याचं जे काय अधिक हे करायचं असेल, शंका समाधान, आणखीन काय उपासनेचा मार्ग किंवा आणखीन काही सुचत असेल त्यासाठी, किंवा आपल्याकडे काही त्याच्याबद्दल शंका राहिली तर नंतर चिठी दिली तरी चालेल, ती परवाच्या दिवशी बघू आपण. तर आता सामान्य जे भाग केले आहेत ते कशाच्या दृष्टीने केले आणि त्याचा आपल्याला उपयोग काय.
तर काल मी एक गुरुत्वाकर्षणाचा शब्द वापरला होता. तर गुरुत्वाकर्षण आहे ते जसं ह्या सगळ्या आता तत्वांच्या बाबतीत त्याचं उदाहरण म्हणून विचार केला होता. पहिल्या 2 राशी आहेत, पुढच्या 2 तत्व आहेत, पुढची 2 तत्व आहेत. तर पहिल्या 2 तत्वामध्ये भूमी आणि जलाचा जो संबंध आहे, हे भूमी तर भूमीच खेचून घेते सगळं. भूमीच्या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. एक तर भूमीचाच विषय निघाला म्हणून सांगतो. भूमी ही कशी, भूमी ठाम आहे. तर भूमी तत्वाला मनुष्य सहसा ठाम असतो त्याच्यावरती. तसं तो सहसा तिथून हलत नाही, कारण भूमी स्वतः होऊन काय हलत नाही. धरणीकंप ज्या वेळेला होतो त्यावेळेला इतर कुठले तरी पोकळी निर्माण होतात, म्हणजे ती सृष्टीच्या वायुतत्वाची किंवा कोळशाची तरी हालचाल असते तेव्हा ते कंप होतात आणि तेव्हा तिथे फक्त हालचाल होते. बाकी एरवीची भूमीची हालचाल नाही होत. पाण्याची हालचाल होते. म्हणजे त्याच्या नेक्स्ट काय असेल जर तर पाणी असतं. तेव्हा भूमीच्या ठिकाणी हा जो आता ठामपणा आहे, आपण एक गुण म्हणून विचारात घेऊ. ठामपणा हा चांगला का वाईट? आपण विचार करून मला सांग. ठामपणा हा चांगला पण आहे ना वाईट पण? आता माझं चुकत असलं तर ठामपणा इतकं वाईट काही नाही, पण मी चुकीच्या गोष्टीवर ठाम आहे. आता माझंच बरोबर आहे असं मला वाटत असलं समजा आणि मी त्यावर ठाम आहे. आता ठाम आहे ही गोष्ट, आता टिळक सुद्धा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क याच्यावर ठाम होते. ठामपणाला काहीतरी अर्थ होता. तेव्हा ठामपणा हा जरी गुण असला तरी सुद्धा तो अवगुणपणा असतो. तो कदाचित त्रासाचा पण होऊ शकतो, कारण जी जगातली बरोबर गोष्ट आहे ती मला कधी ह्या ठामपणामुळे कळतच नाही आणि ती अंमलातही मी आणत नाही. तर हे याचं कारण ह्या ठाम म्हणून ह्या प्रत्येक गोष्टीचा त्याने विचार करताना त्याची वैशिष्ट्ये लक्षात घ्या, त्याच्यातनं काय फायदा होऊ शकेल हे लक्षात घ्या. आता ठामपणाची बाजू दुसरी पण लक्षात घेऊ. एखादा निश्चय आहे, तो केलेला आहे, काय स्वयंपाक करायचा असू दे, काय करायचं असू दे, साधन असू दे, काय असू दे, ते त्यांनी एकदा ठरवलेले की ते त्याच्यावर ठाम असतात. आता सुद्धा ठाम असतील. आता त्यांनी आता टिळकांचा विषय निघाला म्हणून आता तुरुंगवासात गेले, ठीक आहे, पण ठाम असलेला मनुष्य तो म्हणेल माझं हे त्या जगासाठी राबण आहे, त्याच्यासाठी मी तुरुंगवास पत्करायचा आहे असे घेऊन चला, आजारी असेल तरी ते जायला तयार आहेत, पण त्या कारणासाठी सुद्धा मला सोडा म्हणायला तयार नाहीत. असलं काय ते करणार नाही, त्याच्यात दुसरं काम करीन मिळेल आणि गिटार असेल येतील, म्हणजे असं आहे. त्याचं जर तसं असेल तर ठामपणा हा अशा ठिकाणी हा गुणासारखा उपयोगी पडेल. निश्चय आपण म्हणतो तसा निश्चय हा निश्चय गुणात्मक आहे, त्यामुळे तो उपयोगी पडणार आहे. पण दुसऱ्या बाजूला अवगुणात्मक काय झालं तर अनेक अत्याचारी, अनेक हुकुमशहा, अनेक हे जे लोक आहेत हे सगळे आपापल्या गोष्टीवर ठामच होते आणि शेवटी त्यांनी आता भेटले, शेवटी स्वतः आत्महत्या करणारी माणसं निघाली. शेवटी नेपोलियनला भेटायला शेवटी हाल झाले आणि शेवटी त्या साम्राज्याचा काय उपयोग झाला? एवढं मिळून काहीच उपयोग झाला. म्हणजे जे ठामपणा गेलं तसं शेवटी विनाशाला कारणीभूत ठरलं आणि इकडचा ठामपणा उपयोगाला कारणीभूत ठरला. असेही ह्या गोष्टी आहेत. त्यांनी काय 25 वर्ष त्या आयुष्यच म्हणा त्या सगळ्या ह्याच्यात घालवलं असेल ठिकाणी, त्या सगळ्याचं कधीतरी पुढच्या 30 वर्षानंतर त्याचा उपयोग झाला आणि एक आपल्याला स्वातंत्र्य तरी मिळालं त्यातलं. तर हे व्हायला ते काहीतरी व्हावं लागलं. त्यामुळे गुण अवगुण कशावर ठरेल तर यावर ठरतो. म्हणून हे जे आता मगाशी ज्या संदर्भात मी आपल्याला भूमीचं बोलत होतो, त्या भूमीमध्ये हा ठामपणा आहे, ती आधार देते. तर हे बरोबर आहे. फक्त आता ती हालत नाही, हा तिच्या दुसऱ्या बाजूला ठामपणामुळे असलेली दुसरी बाजू आहे तिची, की ती जागा सोडायला तयार नाही. आपण जागा सोडायला तयार नाही होत तर भूमीच्या संघाने त्या तत्वाचा जर संघ माणसाला झाला तर त्याचा गुण लागतो. गरम पाण्यात बोट बुडवलं तर आपलं बोट सुद्धा गरमच होतं ना, म्हणून भाजतं. ते समजा गरम होत नसतं तर संघाने ते परिणाम होतोच. त्यामुळे गरमात जसं बोट बुडवल्यावर गरम होतं तसं त्या ठामपणाशी आपला संपर्क आला आहे तर आपल्या पायाखालची भूमी मनुष्य सोडायला तयार होत नाही, दुसऱ्याच्या पायाखालची आणि घेईन म्हणतो. तर हे काय आहे तर तो त्या लव्हाने लागलेला गुण आहे, ते ठामपणाने लागलेला आपल्याला ते तिच्या स्थैर्यामुळे आपल्याला हे स्थैर्याचं जे काही संघ झाला त्याच्यापोटी आपलं तसं होऊ शकतं. या सगळ्या दृष्टीने ही गोष्टीकडे पाहिलं तर थोडंसं जरा जास्त उपयोग होईल. आता ह्याच्यात त्याच्या पुढचं जे जलतत्व आहे ते सुद्धा ते पृथ्वीवरच नांदतं. आकाशातून कुठे पाणी वाहत वगैरे नाही आहे, ते जमिनीवरच वाहतं. म्हणजे ते त्याच्या साह्यानेच राहतं. त्याला जास्तीत जास्त संघ पाण्याला जमिनीचंच आहे. तेव्हा भूमींच्याच आधाराने जलतत्व वाहतं. ही गोष्ट खरी आहे, त्याला आधार त्याचाच लागतो. फक्त गतीचा विचार केला तर पृथ्वीच्या ठिकाणी या अर्थाने जे काय पृथ्वी जगात फिरते वगैरे ते म्हणतात ते भौगोलिक सिद्धांताचा संबंध नाही. आपल्या दृष्टीनं तत्व म्हणून जो संबंध आहे तो भूमी तशा ठिकाणी स्थिर आहे आणि जलप्रवाही आहे. एवढा गतीमध्ये फरक आहे. फक्त जलप्रवाही आहे ते अधोगामी आहे, एवढं लक्षात ठेवा. एवढं मंत्र आहे, त्याची गती आहे पण ती अधोगामी आहे. आता त्याच्या कल्याणाची गती ही कदाचित अधोगामी सुद्धा असू शकते, पण ती कल्याणाची गती आता सागराला ज्या वेळेला ते पाणी जाऊन मिळतं त्यावेळेला त्याचं अस्तित्व संपतं, म्हणजे त्याचा उद्धारच होतो. नदीचा उद्धार सागराला मिळण्यात आहे, पण ते सर्वात खाली जाईल तेव्हा.
वाटेत त्याचा उपयोग नाही असं नाही, शुद्ध राहील, स्वच्छ राहील, तर वाटेत सगळं प्रवाहीपणा हा तिचा गुण पण आहे. पण तो अधोगामी आहे, तर अधोगामी राहायला तिला तशी परिस्थिती देत राहणं, आणि कदाचित ध्येय काय हा प्रश्न आहे. सागराचं ध्येय असेल तर ती त्यात जाऊन मुक्त होईल. म्हणजे ह्या दोन तत्वांच्या मध्ये सुद्धा ती जरी खाली जाणारी आणि ह्या निश्चित स्वरूपाची आणि स्थिर असली तरी त्याच्यातले फरक काय आहेत एवढे आपल्या समोर असावेत. म्हणून काल तिथे निम्मा विषय झाला होता, तर त्या विषयाच्या संदर्भात एवढं सांगायचं होतं की प्रवाही आहे, पण प्रवाही कशी आहे, तर तिला जर दिशा अधोगामी ही मूलतः आहे, पण ती अधोगामी जर सागरापर्यंत जाणारी असली तर त्या अधोगामित्वाचा खरा उपयोग होतो. नाहीतर नुसतंच पाणी खाली जाईल, ते खाली जायल्यानंतर पुन्हा आहे तसं राहील, पुन्हा खाली गेल्यानंतर आहे तसं राहील, असं होत राहील त्याचं. ते जर जाऊन तिथेपर्यंत मिळेल सागराला, तर त्याचं अस्तित्व म्हणजे मूळ त्याचा जो अहंकाराने निर्माण झालेला स्वतंत्र देह तो संपून जाईल. गंगा गेल्यानंतर एकदा सागरामध्ये ती कुठली आहे त्यातली ती सागरात दाखवता येत नाही. मनुष्याचा उद्धार म्हणजे हेच की भगवंतापासून तो वेगळा दाखवता येत नाही. जलतत्वाचा शेवटी उद्धार कशामध्ये, सागर होण्यामध्ये आहे. कुठल्याही जलाची समजा एखादी वाहिनी आली, काय नदी आली, काय ओघळ आला, प्रवाह आला, तो आला तो शेवटी एकदा समुद्रात मिळाला की तो समुद्र झाला. आता त्याचं वेगळे पण तुम्हाला दाखवता येत नाही, तर सेंबुटा सागरी मिळाला तसं आहे. तर तसं त्या जलाचं होऊ शकतं, फक्त म्हणून त्याच्यावर आता त्याला थांबून चालणार नाही. जलातच जर तो मनुष्य असेल तर त्याला न थांबता तिथपर्यंत जायचं आहे हे जर लक्षात राहिलं तर ह्या तत्वाचा आणि अभ्यासाचा उपयोग होईल. की मला सागरात जाऊन मिळायचं आहे, मला एवढीशी नदी व्हायचं नाही, मला एवढंसं तळं व्हायचं नाही, मला एवढंसं डबकं व्हायचं नाही. डबक्यापासून एखाद्या साध्या चिखलातल्या एवढ्याशा त्या पाण्यापासून ते समुद्रापर्यंत एवढा त्याचा प्रवास असू शकतो, फक्त त्यांनी स्वतः तो करायचा ठरवला तर. अगदी भूमीत मिळून जाईल आणि अस्तित्व नष्ट होईल आणि त्याचं पूर्ण नाहीसं होऊन जाईल, ह्यासुद्धा त्याच्या दृष्टीनं नष्ट होण्याचा दुसरा प्रकार असू शकतो. की जे पाणी जमिनीत मुरलं ते शेवटी मुरत मुरत सगळ्यात मिसळून गेलं आणि पृथ्वी तत्वात त्यांनी स्वतःला विलीन करून टाकलं. स्वतःला विलीन करून ते सागरातही टाकू शकतं, स्वतःला विलीन करून ते पृथ्वीतही टाकू शकतं. म्हणून सगळ्यासाठी राबून राबून शेवटी ते नष्ट होऊन जातात, हा सुद्धा उद्धारच आहे. त्यांनी स्वतंत्र अस्तित्व ठेवायला गेले की त्याचा कोणालाही त्रासच आहे. वायुवाल्याला काय असो आणि भूमीवाल्याला काय असो, त्याचं स्वतंत्र अस्तित्व तो राखायला गेला की त्याचं नाश झालं. कारण पुन्हा तो असं नदी निर्माण करतोय, त्याला स्वतंत्रपणाचं काहीतरी दाखवायचं अस्तित्व. मग ते दाखवायचं असलं तर बाबा पुढच्या जन्माची तरतूद आहे, यापेक्षा आपलं काय म्हणणं नाही. सागरात मिसळायचं असेल तरी अडचण नाही, भूमीत जाऊन नाही व्हायचं असेल तरी अडचण नाही. दोन्हीकडे उद्धारच आहे. इकडे नष्ट होऊन उद्धार झाला, तिकडे विशाल होऊन उद्धार झाला. उद्धार कशानेही झालाच. तेव्हा शंकराचार्यांचे ते झोपडीच्या बाहेर आले आणि ते आपल्याला ते सांगतात की काय आपण कोण आले म्हणलं मी आलो आहे. तर हा जो कोणी मी तो इतका सूक्ष्म कर की दिसत नाही होईल, नाही तर इतका विशाल कर की तो मिसळून जाईल. तोच तो म्हणले, याच्यापेक्षा आज झोपडीत येऊन आणखीन काय करणार नाही, तर तू माझ्याकडे नाही आलास तरी चालेल. कोण आहे? मी आहे. तो मी जो आहे तो एक तर इतका सूक्ष्म कर की नष्ट होऊन जाईल, तो इतका विशाल कर की तरीही नष्ट होऊन जाईल. तर हेच करण्यासाठी तो आत येणार असं नाही केला आज तरी चालेल. हे त्याचं जे उत्तर दिलेलं आहे ते तेवढ्यासाठीच दिलेलं आहे. तर तसं हे स्वरूप आहे. एक सागर होऊन जाईल, एक खाली होऊन मिसळून नाहीच होऊन जाईल. तर असं जर झालं तर त्याचा उपयोग होईल. आता हे उपयोग करताना कालच्या जिथे होतो त्या तत्वांच्या संदर्भात आता एक सर्वसाधारण सारांश आहे की मागे मी आपल्याला म्हणजे सारांशाचा फक्त एकदा विचार करू की वाणीच्याबद्दल सांगितलं. आता जे 4 तत्वांच्या संदर्भात सगळं आहे तर वैखरीने जप करणं. आता एखाद्याला वैखरीने जप करणं आवडतं, त्याला ते सुसंगत आहे की नाही हे फक्त एकदा बघून घ्यावं की आपलं भूमितत्व असेल समजा तर वैखरीची जप जास्त उपयोग होईल असं आपण काल म्हटलं. त्यानंतर मध्यमेबद्दल आपल्याला म्हटलं की जो फक्त आपल्यालाच ऐकू येतो आहे, कंठात चालू आहे अशा तऱ्हेचा जप असणं, आणि जप चालू आहे आत आणि तो आपण फक्त पाहतो आहोत तर त्या अर्थाने पश्यंती. आणि ह्याच्यात परावाणीतला जप हा आपल्याला ऐकू येत नाही, आपण फक्त स्थिर असतो. जपाचा सुद्धा आपल्याकडे काहीही भान नाही, तो चालू आहे म्हणजे स्वाम, तो चालू आहे कारण श्वास चालू आहे. आपण काय नियंत्रित करतो? काही नाही. समजा शांत राहिलं तर फक्त श्वास ऐकू येऊ शकतो माणसाला, त्याचाच उच्चार 6 अहम असा होतो. तर तो जो होतो तो लक्षात येणं म्हणजे तो वायुतत्वातला माणूस आहे. तर तिथे तो जर राहिला तर शांत झाला, काही नाही. जपाचे सुद्धाही नाही, कारण श्वासाला आपली वेगळी क्रियाच नाही, श्वासाला स्वतःचा नादच नाही. जर असलाच तर 6 अहम एवढा आहे. तेव्हा हे आपल्याशी जमतं का ते बघून त्याप्रमाणे करावं तर चांगलं. मग आता ह्यातलं आपल्याला काय मानवतं त्याच्यावरून सुद्धा आपली रास ओळखता येईल स्वभावाची.
स्वभावाची रास म्हणून जे आहे ह्यात बोललेली ती स्वभावाची रास माहीत नसली तर अशा मार्गाने ओळखता येते की वैखरी जपात रमतो का, मध्यमेतल्या जपात रमतो का, पश्चिंतीतला जप मानवतो का, सोहमानिक मानवतो का, ह्यावर सुद्धा रास ठरेल. तर ते रास ठरवण्यासंबंधीही तो एक त्याचा एक निकष आहे. दुसरी गोष्ट युगाचं आपल्याला बोललो होतो, तर युग ही सुद्धा आपल्याकडे सत्य, द्वापार, श्वेत, त्रेता, कली ही जी 4 युग झाली ही सुद्धा अशाच क्रमाने झालेली आहेत. ते भूमितत्वाचे आहेत, जलतत्वाचे, तेजाचे आणि वायूचे ह्याच क्रमाने हे आपल्याला सांगतो. तर हा सत्ययुगातला आहे, अवतारही त्याच क्रमाने झाले. सत्ययुगामध्ये ही भूमीचं प्राबल्य आहे, भूमितत्वाचं आहे ते. त्यामुळे सत्ययुग भूमीवर पहिले उतरलं ते सत्ययुग अवतरलं. त्यामध्ये पहिला अवतार झाला तो भूमीच्या संदर्भात झाला. पहिला अवतार आपल्याकडचा झाला या अर्थाने, जे आत्ता आपल्यासमोर 4 अवतार आहेत त्यांचे विभाग फक्त तर ते भूमीच्या संदर्भात झाले. तेव्हा भूमीचा स्वतःला लोभ नसला तरी त्याच्या लोभाच्यामुळे काय होतं, आपल्याकडे राज्यांते नरकहा असं सांगितलेलं आहे. राजा स्वतःचा स्वार्थ म्हणून कर गोळा करीत नाही, खरं करू नये. मूळ राज्ययंत्रणा अशी आहे, राज्ययंत्रणा पहिल्यापासून चालू आहे. कारण नियमांच्या आणि याच्याशिवाय ही कुठलीच व्यवस्था चालणंच शक्य नाही. त्यामुळे ते व्यवस्था चालण्यासाठी काहीतरी लागणार नियम, त्यानुसार हे सगळं बसवलं. तर तसं सत्ययुगामध्ये किंवा आपल्याकडे राज्यव्यवस्थेमध्ये कसली राजाची व्यवस्था असो, आज ह्याची लोकशाहीची व्यवस्था असो, त्यावेळेस ते राजे होते, आज हे राजे आहे, त्याच्यापेक्षा काय फार मोठा त्या अर्थाने फरक नाही. कोणीतरी राज्ययंत्रणा चालवतो एवढाच त्यातला भाग आहे. तर राज्ययंत्रणेमध्ये ज्या वेळेला त्याच्याकडून किंवा त्याच्या निमित्ताने जर त्याचा अहंकार झाला किंवा लोभ झाला तर त्याचा नाश करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. तो त्या काळात वामन अवतार झाला. बळीच्या निमित्ताने का करावं लागलं तर बळीने सगळी भूमी एकत्र करून बळकावल्यानंतर त्याच्या निमित्ताने बाकीचे उन्मत्त झाले. बळीसुद्धा उन्मत्त असता तर त्यांनी यज्ञ करून त्याच्यासमोर ह्या अवताराला आपण मान ही केलीच नसती, पुढे केलीच नसती की भूमी त्रिपाद भूमी पाहिजे म्हटल्यानंतर त्यांनी पुढे बाकलाच नसता तो. तर त्याच्या अंगी तेवढा त्याची नम्रता किंवा तेवढा त्या सात्विकतेबद्दल आदर होता, पण बाकीच्यांना नव्हता. ते हेचं काम केल्याशिवाय हे काम होणार नाही. ते कारण शेवटी असं असतं, राजाला जसे सगळ्यांचा मान त्या राजाला आहे, सगळ्यांचा मिळून जो एकत्रित मान होईल तो राजाच्या नावावर जमा होतो, राजा हत्तीवरून जातो. सामान्य मनुष्याला पायात पायताना असणं तरी खूप झालं अशी म्हणायची वेळ असते, पण त्यांचा जो राजा असतो तो हत्तीवरून फिरेल. हे बरोबर आहे, कारण सगळ्यांचा मिळून त्याचा जो मान एकत्र झाला तो त्याला मिळाला. तसं सगळ्यांचे मिळून जे अवगुण झाले तेही त्याच्याच वाट्याला येतात. म्हणून अनेक वेळेला राज्यकर्त्यांच्या वाट्याला हत्या आणि नरक येतात. अत्यंत मोठं असमाधान राजाला असतं, अत्यंत मोठा त्रास राजाला असतो. सामान्य माणसाचं काही वधबिध होत नाही, पण राजाचे वध झाले तर आपण किती वेळा ऐकला असेल. जे महान मोठे मोठे राजा होऊन गेले त्यांच्या शेवटी वधाला सामोरं जावं लागलं. अवतारी गोष्ट सोडून द्या, पण बाकीचे जे सगळे आहेत ना ते खूप, कारण त्यांच्याकडे इतकी सत्ता एकत्रित झालेली असते. आज आपण एखाद्या एवढ्याशा छोट्याशा युनिटमध्ये विचार केला तर काही कोटीचा व्यवहार होतो, तर तिथे किती काय होत असेल त्याचं सगळं. पुढच्या टप्प्यामध्ये जर गेलं तर जिल्ह्याच्या गेलं, राज्याच्या गेलं, ह्याच्या गेलं, सगळ्या शेवटी देशाच्या गेलं, तर देशाच्या ठिकाणी काय होत असेल. मग त्या ठिकाणी अवगुणांचं सुद्धा काय होत असेल, दोषांचं सुद्धा काय होत असेल असा विचार केला तर ते का होतं तसं ते लक्षात येतं. म्हणून सत्ययुगामध्ये हा अवतार भूमीच्या संदर्भात झाला आणि तो त्या वामनाचा झाला. वामन अवताराचं ध्यान जे सांगितलेलं आहे ते जर भूमीचा अतिलोभ केला तर भगवंत डोक्यावर पाय ठेवील आणि पाताळात पाठवून देईल. थोडक्यात हा त्याचा प्रतिकात्मक अर्थ आहे की तो अहंकार त्यातला नाहीसा करेल भूमीच्या संदर्भात. ते भूमीच्या संदर्भातलं आहे. त्यामुळे भूमितत्वाच्या माणसांना काय लागू होतं ते आपण नंतर त्याच्यातलं बघूयाच. तर हे तसं आहे. अवतारांची भाषासुद्धा या पद्धतीची आहे. कृष्णाची जलाच्या संदर्भातली आहे, तेजाचे रामाची तेजाच्या संदर्भातली आहे. ही सगळे अवतार आहेत ते त्याच्या संदर्भातले आहेत. हे आपण एवढं सध्या सारांशाने लक्षात ठेवलं, कारण खूपच विषय आहेत त्यामुळे सारांशाने पाहू. तर आता उपासना आहेत, तर त्याच्यातल्या उपासनांचे सुद्धा 2 भाग केले. आपल्याकडे हे सगळं चंद्रमा मनस हो जात. हा काल म्हटलं तसं चंद्राचा मनाचा कारक असल्यामुळे जोपर्यंत मन नाहीसं होत नाही तोपर्यंत साधना आहे. साधनेचं स्वरूप काय, तोच मन नाहीसं करणं. शेवटी ते नाहीसं करण्याचे मार्ग काय, एक तर ते पूर्ण त्याला अस्तित्वच राहणं नाही. गणोरेबाबाने आपण पुस्तक बारकाईने वाचत असाल तर त्यांनी लिहिलेलं आहे की त्यांनी अध्यायाचा गीतेच्या अध्यायाचा 10व्या अध्यायाचा उल्लेख करून त्या श्लोकाचं उदाहरण देऊन सांगितले. पण मुद्दा सांगितलेला त्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. जेव्हा एकदा मला माझ्या मनाचं स्वरूप कळलं की यात सगळी वासना आहे आणि त्या मनाचं वासनेचा नाश झाल्याशिवाय वासना देहाचा नाश होत नाही, वासना देहाचा नाश झाल्याशिवाय माणसाचा जन्ममरण चुकत नाही, ह्या 3 गोष्टी लक्षात आल्यावर पुन्हा मी मन शब्द उच्चारला नाही आयुष्यात.
आपलं तर मनाप्रमाणे मनाविरुद्ध, ह्याच्याशिवाय दिवसभर काही जातच नाही. ज्याचं त्याचं त्याच्या मनाप्रमाणे, ज्याचं त्याच्या मनाविरुद्ध. मनाप्रमाणे झालं की त्याला बरं वाटतं, मनाविरुद्ध झालं की म्हणून अनुकूल वेद नियम सुखम प्रतिकूल वेद नियम दुःखम. एवढंच व्याख्या केली ना. अनुकूल झालं मनाला की बरं वाटतं, जो अनुकूल करतो तो बरा वाटतो, जी यंत्रणा अनुकूल करते ती यंत्रणा बरी वाटते, जी प्रतिकूल करते ती त्रास देते, जो प्रतिकूल करतो तो त्रास देतो. म्हणजे शेवटी मनच कारभार करतं आपल्यावर. खरं सांगायचं तर डोक्यावर कोण बसलं? आपल्या डोक्यावर डोकं नाही आहे, डोक्यावर मन बसलेलं आहे खरं सांगायचं तर. त्यामुळे ते डोक्यावर बसून कारभार चालवतो सगळा. म्हणून मनाप्रमाणे करणार बरा वाटतो. आता गुरुचं सुद्धा बरं वाटत नाही केव्हा, तो मनाविरुद्ध सांगतो तेव्हा बरं वाटत नाही. बघा तुम्ही, त्याचा सुद्धा राग येतो मनात. काय येतो? तो मनाप्रमाणे सांगितलं. आता मनाप्रमाणे सांगितलं आणि बरं सांगितलं आपल्याला की गुरु चांगले आहेत असं वाटतं. वास्तविक मनचे असते, मनाचा कारभार आहे तो. गुरु तो आहे तसंच असतो. पण महाराजांनी जे त्या वेळेला उदाहरणात आपण बघितलं असेल तर त्या मनावर काढून घेतलेलं आहे, त्याच्या मनातलं काय असेल ते, आणि ते जिथे अडकलेले तिथून काढण्याचं काम केलं आहे. कोणाचं कशात अडकलं ते सांगतात. ते जिथे अडकलं तिथून त्याला काढून घेण्याचं काम गुरुचं काम आहे. ते गुरु आपलं काम करीत असतात आणि त्यामुळे नेमकं ते अडचणीचं वाटतं. म्हणून ते चिठी ठेवायची आणि ऐकायचं ही गोष्ट सोपी का नाही? चिठी ठेवली की मनाविरुद्ध चिठी नेमकी. जे जातो म्हणतो तिथं जायचं नाही म्हणून येतं, तिथं जायचं नाही तिथं म्हणून जा म्हणून सांगतात. हे असलं काहीतरी होतं. म्हणून ते चिठीच्या मार्गाला लोक घाबरतात. ते चिठीला घाबरत नाहीत, गुरुला घाबरत नाहीत, मनाला घाबरतात स्वतःच्या. बघा, चिठी ठेवत नाही. काय ठेवत नाही? घाबरत होता. कारण तरी काय सांगितलं काय? ते काही काय सांगेना, चिठीच सांगते ना, गुरुच सांगतात ना ते. त्याचा अर्थ किंवा देवच सांगतो ना. तुम्ही रामासमोर चिठी राम सांगतो, राम सांगतो काय चुकीचं सांगतो काय? राम त्यात बरोबरच सांगायला पाहिजे. पण त्याची भीती काय वाटते? तर ते मनाविरुद्ध का मनाप्रमाणे हा मूळ प्रश्न आहे. तो राम काय गुरु हा प्रश्न नाहीच आहे. तर त्यामुळे ती अडचण होते. म्हणून आपण त्याचा मेकॅनिझम लक्षात घेताना हा घ्यावा की ते मन आहे मूळ आणि ते माझ्या डोक्यावर बसलं आहे. पण त्यामुळे त्याच्याप्रमाणे मला करण्याचा माझ्यावर जे बंधन पडलं आणि त्यामुळे सुखदुःख आलं. म्हणून त्यांनी सांगितलं माझ्या तोंडून मी मन हा शब्द परत वापरला नाही. मनाला त्रास, मनाला झोक, मनाप्रमाणे करा, मनाप्रमाणे करू, काय जे सगळं मन हा शब्द माझ्या तोंडून तुम्ही ऐकला नसेल असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. कधी तोंडून शब्दसुद्धा ऐकला नसेल की मनाप्रमाणे का मनाविरुद्ध होतंय ते भगवंताची इच्छा नव्हतं, संपलं. आपल्याकडे काही नाही. असं झालं ठीक आहे, महाराजांची तशी इच्छा असली पाहिजे. हो ते कोसळले आकाश, कोसळू भगवंताची इच्छा असेल आणि त्यामुळे कोसळ असेल. नंतर काय भगवंताला अवघड आहे का आकाश सांभाळायला? कुठला खांब लावला आहे आकाशाला काय कळलेलं नाही आपल्याला, तर मग आपण कशाला त्याची चिंता करावी? तर तसं वाटत नाही. ते हालत का नाहीत, सत्पुरुष हालत का नाहीत प्रसंगामध्ये? त्याचं कारण एवढंच आहे की ते ज्याच्या इच्छेवर चालतं, त्याच्याच इच्छेवर चालतं हे ते ओळखून आहे. ते मनाप्रमाणे विरुद्ध याच्यावर अवलंबून नसतं. तर त्यातलं ते मनाचा भाग आहे. त्यामुळं आता मी सांगत होतो आपल्याला ते काय की चंद्राच्या संदर्भातही आहे. तर त्यामुळे भूमितत्व किंवा जलतत्वाच्या माणसांचे ही दोन आणि पुढे अग्नी आणि वायूच्या तत्वाच्या माणसांचे दोन, यांना हे दोन पक्ष त्यातल्या त्यात साधनेसाठी अधिक वाटून दिलेले आहेत. पहिले शुद्ध पक्षाचे आहेत आणि दुसरे वद्य पक्षाचे आहेत. तर त्या दृष्टीनं साधना करताना आपल्याला जर अनुकूलता हवी असली, हे सर्वसाधारण सांगतो आता की साधना करताना अनुकूलता हवी असली, एखादा उपक्रम करायचा असला, एखादा सप्ताह करायचा असला, काय पारायण करायचं, वाचन करायचं, काय करायचं असलं, तर भूमी आणि जलतत्वाच्या माणसांनी ह्या पंधरवड्याकडे लक्ष दिलं तर अधिक बरं होईल. आणि त्या लोकांच्या माणसांनी त्या तत्वाकडे आता काम करायचं एखादं, तर ह्या पक्षात या लोकांचं अधिक लवकर साध्य होईल. जे उद्या होणार ते आज होईल, एवढं तरी फरक पडेल निदान. किंवा करायला गेलो तर माणूस भेटेल, एवढं तरी होईल. सही आज करेल असं नाही, पण माणूस भेटणार. तेच मी मध्य पक्षात गेलो असेल तर माणूसच भेटत नाही. सही नंतरच गोष्ट आहे. तो आज भेटतो तरी आणि म्हणतो की ठीक आहे संध्याकाळी सही करतो, उद्या करतो, असं तरी म्हणतो. हे जे काय आहे हे शुद्धवद्याचं आणि निदान हा व्यवहाराचा भाग झाला. पण उपासनेचा भाग जर झाला तर ठरवायचंच असलं तर शुद्ध पक्षात ठरवा. पृथ्वी आणि जलतत्वाच्या माणसाने आणि अग्नी आणि वायू तत्वाच्या माणसाने ठरवायचंच काय झालं ते वद्य पक्षात ठरवावं, तर त्यांचं अधिक फलित होतं. तेव्हा आपल्याला उपासनेचा मार्ग अधिक लवकर स्पष्ट व्हावा असं वाटतं ना, जरा वेग यावा असं वाटतं ना, तर हा वेग यात ठेवलेला आहे. हा वेग यांच्यासाठी इकडची अनुकूलता ठेवली, त्यांच्यासाठी तिकडची अनुकूलता ठेवली. आपण काय महिन्यामध्ये आता 24 तास आणि 12 महिने किंवा 30 दिवस जर उपासना करणारे असू तर काही प्रश्न येत नाही याचा. शुद्धवद्य ज्याला लागू नाही कोणाला, जो शुद्धवद्य हा विचार न करता 30 दिवस उपासना
उपवास करतो आहे त्याच्या दृष्टीने हा फरक नाही पडत. पण जर उपक्रम करायचा असेल उपासनेचा एखादा तर तो शुद्ध का देवाने ठरवावा, तर त्यांनी तो त्याप्रमाणे ठरवावा. हा वैयक्तिक उपासनेसाठी असलेला एक उपयोगी मार्ग आहे, तर त्यामुळे ठरवायला हरकत नाही. जशा दिशा आहे, आता दिशा काय सगळ्याच दिशेत वावरावं लागणार, कुठल्या तरी दिशेला कुठल्या तरी कोणाचं तरी तोंड असणार, हे तर चालूच राहील. पण हे चालू राहिलं तरी त्याला जशी दिशा त्या उपासनेला अनुकूल काढून दिली, तसे पक्षाचे 2 प्रकार करून ते अनुकूल करून काढून दिले. आपल्याला ओंकाराबद्दल मी अकार उकार मकाराबद्दल बोललो आहे, नंतर संतांच्याबद्दल बोललो आहे. त्यांना त्या संतांचे आता पृथ्वीचा आधार आहे. आपण पाहिलं असेल तर आपल्या आता पृथ्वी तत्वाला आपण जाऊ म्हणजे अधिक स्पष्ट होईल. तर सर्वसाधारण ज्या लोकांना ह्या 4ही तत्वांची माहिती हवी आहे, तर त्यांच्यासाठी हे सगळे विचार सांगितले. काल जसं बोललो की उदाहरणार्थ व्यापार आहे किंवा ज्ञानाची बाजू आहे किंवा रक्षणाची बाजू आहे. म्हणजे जसं ह्याच्याबद्दल बोललो, 4 वर्णांच्याबद्दल बोललो, तसं वैश्य वर्णाचं आहे. तर ते पृथ्वीतत्वाच्या माणसाला तो अधिक अनुकूल गोष्ट आहे. कारण जमिनीवर वावरण्याची आणि जमिनीवर जे पिकतं, पैसा मिळतो, पैसा जो पिकतोच तर तो पिकतो, तो सगळ्या पृथ्वीवरचा हा विषय असल्यामुळे तो पृथ्वीच्या तत्वाच्या लोकांना जास्त अनुकूल. जे ह्या लोक म्हणजे क्रमाने तत्वाने जलतत्वाच्या लोकांच्यामध्ये स्वाभाविकपणे एक ज्ञानाची एक चमक आहे. त्यांना एक सखोल हे असतं, म्हणजे एक चटकन लक्षात येऊ शकतं. एखाद्या शास्त्राचा त्यांनी जर अभ्यास करायला ठरवलं ना, तर जलतत्वाचे लोक अधिक त्यांना चटकन ज्ञान होतं, मूलज्ञान पटकन होतं त्यांना काय व्हायचं ते. तर तसंही होऊ शकतं. वैचारिकदृष्ट्या त्यांना आकलन होणं, मांडणं ह्या गोष्टी अधिक त्यांच्याकडून चांगल्या तऱ्हेनं होऊ शकतात. आणि हे जे लोक आहेत, हे सांगितलं अग्नितत्वाचे, तर त्यांना हे अशा तऱ्हेनं एकदम रक्षणाचं काम अंगावर घेणं हे त्यांना सोपं पडतं, कारण त्यांच्या मुळातच ते तसं आहे. तर त्यांनी शेती करण्यापेक्षा रक्षणाच्या कार्यात जावं. त्यांनी जमलं तर आता त्या प्रकृतिमानाप्रमाणे त्या काळाप्रमाणे आहे, तर ह्याचं लढाईचं क्षेत्र आहे किंवा ह्याचे क्षेत्र आहेत, अशा क्षेत्रामध्ये त्यांनी जावं. त्या बाजूच्या किंवा आपल्या आहेत त्या ह्याच्यात सुद्धा रक्षणाचं काम अंगावर घ्यायचं असेल, 3-4 माणसं एकत्र असतील, तर काय म्हणून विचारायला कोणी जायचं असेल पुढे, तो अग्नितत्वाच्या माणसांनी जावं. बोला काय बरोबर नाही, असं करायला कोणी जायचं, अग्नितत्वाच्या माणसांनी. त्याचं चटकन काम त्याच्याकडून होणार. ते काम सगळेच मदत करतील त्याला, बाकीचे त्याबद्दल प्रश्न नाही. लढाईल काय सेनापती लढत नाही, पण ठरवतो स्ट्रॅटेजी तो. ते स्ट्रॅटेजिकल काम ज्याच्याकडे असतं ते वैचारिक स्वरूपाचं असतं, पण जिथे लढाईचं काम असतं तिथे त्या सैनिकाचं काम असतं. तसं ते त्याच्यात कोणाला यश असतील, तर हा जो अग्नितत्वाचा मनुष्य आहे त्याला यश असतील, त्याने अडवलं की तो आधी थांबणार पाहिला पुढचा समोरचा. मग काय असेल ते पुढचं काय त्यांचं व्हायची ती लढाई होईल, पण मुळात आधी त्याच्याकडनं ते काम होईल. तर त्यांनी जाऊन जरी, आणि त्याच्यासाठी काही आरडाओरडाच करावं लागतं असं नाही. अग्नितत्व म्हणजे अनेकांची समजूत अशी कितीतरी होती, अग्नी म्हणजे धाड वगैरे, तसं काय नसते. तसं असलंच पाहिजे असं नाही. अग्नितत्वाचा तर गुणधर्म आहे की ते गरम असतं. डोकं गरम असलं म्हणून बाहेर काय मनुष्य गरम दिसतोच असं नाही. तर तसं आहे. तर त्यांच्याकडे ते काम आहे. तर त्यांनी जाऊन एक शब्द विचारला तरी तिथे ते थांबतं लगेच काय ते, आणि मग पुढचं मग काय असेल ते बाकीची मंडळी करतातच काय ते, कारण सैन्यात सैनिक असतातच ना बाकीचे. त्यामुळे पहिलं काम कोणी करावं तर त्यांनी करावं, तसं आहे. तेव्हा आणि जी ही वायुतत्वाची माणसं आहेत ना, त्यांनी कधी या भानगडीत लढायच्या पडू नये, कारण ते क्षणात त्या लढाईच्या तिथं असणार, क्षणात राजाकडं, क्षणात इकडं. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांची लढाईचं काम राहण्याची शक्यता आहे त्यांच्याकडनं. ते काय करू नये. त्यांनी आपलं जो भेटेल, सैनिक भेटलं तरी त्याची सेवा करावी. एकदा सैनिकाची सेवा करावी लागेल, सेनापतीची सेवा करावी लागेल, शेतकऱ्याची सेवा करावी लागेल, तो जो स्वयंपाक करतो त्याची सेवा करावी लागेल. त्यांनी आपल्या सेवा करत असावं बस. तर त्याचा वर्णच तो आहे. त्या अर्थाने शूद्रवर्ण म्हणलेले. मागे मी एकदा ह्या संदर्भात नव्हे, एकदा ज्ञानेश्वरीच्या संदर्भात सांगितलं होतं बघा, की मला विचारलं तर मी शूद्रवर्णाचा माणूस आहे. कारण मला काय झालं, म्हणजे आजच्या भाषेमध्ये मी बोलतो, तर आपल्याकडे ॲग्रिकल्चर, आपल्याकडे आता सेक्टर्स आहेत ना, ते सेक्टर्सच्या भाषेमध्ये ॲग्रिकल्चर हा अगदी प्रायमरी सेक्टर आहे, हो की नाही. इंडस्ट्री हा सेकंडरी सेक्टर आहे, आणि सर्व्हिसेस हा टर्शियरी सेक्टर आहे. म्हणजे त्यांना 3च सेक्टर कळले. आपल्याकडे खूप बारीक विचार केला आहे. तर हा तो त्याच्यातला आहे ना, ते आम्ही सर्व्हिसेस सेक्टरवाले लोक, म्हणजे शूद्रवर्णाचे मंडळी. तर आम्ही ही शूद्रवर्णाची मंडळी आहोत. ते आम्ही ही सेवाच करायची. वायुतत्वाची माणसं असतील तर त्याने आपलं सेवेत त्यांचा उद्धार आहे हे लक्षात ठेवावं. ह्याची सेवा, त्याची सेवा, त्याची सेवा, सगळे. ते अगदी भूमितत्वाचं असलं तरी त्याला नमस्कार घालून त्याची सेवा करावी, त्याचं काम होणार. कारण त्याचं त्याच्या तत्वाने काम होणार आहे, ह्याचं ह्याच्या तत्वाने होणार आहे हे लक्षात ठेवावं. सगळ्यांनीच लढून लढाई होत नाही. काही लोक तिकडे अन्न पुरवित असतात. आता रसद जो पुरवतो त्यामुळे सैनिक लढतो ना, तितकं सोपं आहे. पूर्वी सैन्याचा पराभव करायचा झाला, आजही तर रसद तोडतात.
सैन्याचे नेहमी स्ट्रॅटेजिकली हे काम चालू असतं की ते कुठून त्यांना सप्लाय होतो. तर सप्लाय अडवायचं काम मोठं चालू असतं. ते सप्लाय अडवू शकले किंवा उडवू शकले मधल्यामध्ये तो सैन्य उपाशी. अहो तलवार त्याला काय आज पूर्वीच्या काळात तलवारी चालवतात, आज बंदुका चालवतात, काय विमानं चालवतात, पण ही सगळी क्षेपणास्त्र अहो त्याच्या पोटात नाही तर क्षेपणास्त्र चालवणार कसं. यातलं कमी जास्त काही नाही म्हणतो मी ते एवढ्यासाठी. तेव्हा आता ज्याला क्षेपणास्त्र चालवायचं आहे तो अग्नितत्वाचा माणूस असला पाहिजे, हो की नाही. तिथं त्याचं जलतत्वाच्या माणसाचं काम नाही हो. तो खाली नेईल ते क्षेपणास्त्र, हा वर नाही. तर त्याचं ज्याच्याकडे त्याचं काम आहे त्याने तेच करायचं ना. हा क्षेपणास्त्र तो हल्ला करणार आणि तो मारून येणार परत. फक्त तर त्याच्या पोटात पाणी घालायचं आहे ते जलतत्ववाल्याने काम केलं पाहिजे. अन्न पुरवायचं ते भूमितत्ववाल्याने अन्न पुरवलं तर सैन्य लढतंय तिकडं. त्यानं तिकडं क्षेपणास्त्राकडे बघायचं कामच नाही. ते क्षेपणास्त्रवाला क्षेपणास्त्र चालवेल, यांनी फक्त त्याला अन्न कसं पुरेल एवढं बघायचं. आता तो जे ते करून करतो तेच ह्यात करून ह्याचा उद्धार होतो. त्यांनी जे आज क्षेपणास्त्र टाकून जो काय देशाचं काम रक्षणाचं केलं असेल तेच रक्षणाचं काम हा त्याला अन्न पुरवून करतो. म्हणजे त्याला भूमी निर्माण करून दिलं, त्याला अन्न निर्माण करून देणं हे जे सगळं काम आहे. आता पूल टाकून द्यायचं आहे तर त्याच्यासाठी क्षेपणास्त्रवाल्याची गरज नाही आहे. पूल टाकून देणारा भूमितत्ववाला माणूस आहे त्याला पाठवा तिकडे की तो लगेच भराभरा पूल टाकून देणार, ते पाणी तिथं नेऊन देणार. ही सगळी पहिली पृथ्वीच्या तत्ववाली माणसं आहे. त्यांनी भराभरा तिथे पूल टाकायचे, पाणी टाकायचं, तर तिकडे गेलं पाणी की त्यांना पाणी मिळालं सगळं, ती लोक पुढे गेले, मग लढाई सुरू तिकडे काय असेल ती. हे जसं एखाद्या लढाईच्या पार्श्वभूमीवर चालतं तसं आपल्या जीवनामध्ये चाललेलं आहे. इथे सुद्धा ह्या सगळ्या प्रकारची कामं नाहीत का. इथे काय आपल्याला जरी लढाई करावी लागत नसली ते लोकांना सांगावं लागतं की तुम्ही फक्त शनिवारी या, तुम्ही ज्ञानेश्वरीला या, 6 महिने आल्यानंतर हे मिळेल, हे सांगायचं काम आहे ना. अग्नितत्वाचं काम आहे ते त्यांनीच करावं. ते त्याच्याकडे नाही होणं अवघड, वायुवाल्याकडे नाही होणं अवघड. त्याला सारखं वाटत राहण्याचं नुकसानही करू नये आपण, ह्याला हे मिळालं तर पाहिजे, गोष्ट चांगली आहे, त्याचा पण उद्धार होईल. नको ते उद्धार करणार का माणूस नाही आहे का नाही ते महाराज ठरवतील. तेव्हा तो नियम सांगण्याचं काम ते त्यानंच करायला पाहिजे. म्हणून त्यानं केलं तर अधिक चांगलं होईल. मग आपल्याकडे काही काम नाही आहे का, आपल्याकडे किती कामं पडलेली आहेत ती वाटलीत फक्त. तेव्हा सेवा करणं, रक्षण करणं, नंतर विचार ज्ञान काय असेल ते करणं, सगळं किंवा व्यापाराचं हे अशा स्वरूपाचं, भूमीचं, पैशाचं, ही सगळी कामं करणं हे सगळं भूमीवाल्याचं काम आहे. त्यांनी केलं तर अधिक चांगलं होतं एवढं. आणि ही जी काय आपल्याकडे महावाक्य वगैरे सांगितली ती त्या संदर्भात आहेत. सावधान कुठे कुठे राहावं तर त्याच्यासंबंधी आता आपल्याला आपण ह्याच्या उपासनेचं हे जे काही म्हणजे तत्वांचे व्यवहार आहेत त्या संदर्भात बघूया. आता कॉमन गोष्टीचं तशा खूप आहेत पण 2 मिनटं पाहू. मूळ जी आपल्याला कल्पना स्पष्ट केली की मूळ आपली काहीतरी वासना शिल्लक राहिली म्हणून जन्माला आलो. तिथून आल्यानंतर खाली वासनेला देहाची गरज लागली. देहाला परमेश्वर अनुकूल व्यवस्था निर्माण करून देतो. म्हणून एखाद्याच्या घरात जन्माला आला, एखाद्याच्या घरात जन्माला आला नाही, याला कारणं काय असतात तर ही कारणं असतात. त्यानुसार तो जन्माला येतो. इथपर्यंत आपण आलो या बाबतीत. आणि त्यानुसार त्याचं जे तत्त्व आलं ते त्या तत्वाचा म्हणजे ते वासनेप्रमाणे तत्त्व मिळालं, तत्वानुसार त्याचा उपासनेचा मार्ग मिळाला. त्याचा तत्वाचा मार्ग हा ती जी तत्व आहे त्याचा जो स्वभाव आहे, उदाहरणार्थ भूमी आहे तर तिचा जो स्वभाव आहे त्या भूमीच्या मार्गातच त्याचा उद्धार ठेवलेला आहे एवढं त्यांना लक्षात ठेवा. वायुमार्ग असेल तर त्याला असं वाटायचं कारण नाही की बाबा भूमीच्या तत्वात माझा उद्धार झाला असता, जमिनीवर बसून काहीतरी केलं असतं. ते काय नाही. ते ज्ञानेश्वर त्याच्यासाठी जन्माला आलेले आहेत. आपल्याकडे भूमितत्वाचा जर विचार केला तर सर्वात आता आपल्याला जे सर्वात श्रेष्ठ गोष्ट दिसते ते ज्ञानेश्वर महाराज हे भूमितत्वाचे आहेत. त्यामुळे ते भूमितत्वात जन्माला येऊन ते आपला उद्धार करतात. कोणाचा वायुतत्व आले किंवा कोणाचाही. त्यामुळे त्याच्यावर ते अवलंबून नाही. त्यानुसार ते तत्व आले, ते तत्वाचा स्वभाव त्याने ओळखलेला आहे. कारण भूमितत्ववाल्याचं म्हणणं असं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, जे जो आणशील तो तिला आहे. कसं शक्य आहे सगळं हे बाकीच्या तत्ववाल्याचं उद्गार नाही. हा त्याला तो करता येणार नाही. पण भूमितत्वाला भूमीवर वावरत असल्यामुळे त्याला सगळ्या लोकांचा विचार करावा असं वाटतं. तिथल्या प्रत्येक मनुष्याचा जीवाचा उद्धार झाला पाहिजे म्हणून तो तसं म्हणतो की जो जे वांछील तो ते लावो. आता मला सांगा, जो जे वांछील तो ते लावो आपण विचार करणारा मनुष्य म्हणेल का हे जलतत्वाच्या माणसाचं काम नाही. तो जरा ज्ञानाने बघेल, तो म्हणेल की हे याचा सगळ्यांचा उद्धार करण्यात असं नाही, याला अजून जास्त साधना करायला पाहिजे, मग त्याचा उद्धार झाला तर बरोबर आहे. पण ते म्हणतात जाऊ दे ना तिकडे, सगळ्यांचा उद्धार झाला, सगळे आपलेच आहेत, आपण सगळ्याच्यात होतो. आणि चित्ती समाधीसुद्धा संजीवन समाधी जमिनीत, ही समाधीसुद्धा भूमीत आहे. भूमितत्वाच्या माणसाची समाधी भूमीत आहे.
जलतत्वाने त्या ठिकाणी जाऊन घेतलेली आहे, पुढे जाताना बघू. तेव्हा आता हे भूमितत्वाचे जे लोक आहेत, जे वृषभ राशीचे आहेत, मकर राशीचे आहेत, कन्या राशीचे आहेत, ते अगदी बेसवर्क करणारे लोक आहेत आणि बेसवर्कमध्ये त्यांचा उद्धार आहे हेही लक्षात ठेवा. की त्यांनी बाकीची कामं एक वेळ नाही केली, कमी केली, उपासना त्या पद्धतीची कमी केली तरी चालेल, पण जे हे त्यांना लागू आहे ते त्यांनी केलं तर अधिक चांगलं होईल. तर या दृष्टीने आपण याच्याकडे बघावं. तेव्हा काय आता त्याच्यातल्या लोकांचं आहे ते आधार रूप आहेत. आपल्याला म्हटलं ना तसं ह्या सगळ्यासाठी आधार कशाचा आहे, तो भूमीचा आहे. मूळ मनुष्य खाली आला तो कुठल्याही तत्वाचा असला तरी भूमीशिवाय त्याला पर्याय नाही, हे जितकं खरं आहे तितकं आधारभूत तत्व हे आहे. त्यामुळे भूमितत्व या अर्थाने त्याला कमी जास्तपणा नाही, उलट ते सर्वांना आधार देणारं तत्व आहे, अन्न देणारं तत्व आहे. तर आता ह्या आधाराचं आहे. आता अडचण एकाच वेळेला सांगतो तुम्हाला. भूमितत्वाच्या माणसाचे आधार पण आहे, जसं प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू आहेत. एक बाजू त्याचा उद्धार करते आणि दुसरी बाजू त्याला अडचणीची ठरते. आता भूमितत्वाचा आधार असल्यामुळे एका बाजूने आधारभूत काम तो करू शकतो. पायाभूत जी कामं आहेत तर सगळी तर हे लोक करत असतात. भूमितत्वाचे लोक आहेत जे हे वृषभ राशीचे लोक आहेत किंवा मकर राशीचे लोक आहेत, कन्या राशीचे लोक आहेत, स्थिर राहून आपलं आपलं काम करत राहतात बस. बाकीचं ते आकाशात उड्या वगैरे मारा, त्यांचं ते वानगड त्यांच्या डोक्यात नसते. ते आपलं पायाभूत कामं करतात सगळी आणि तिथं थांबतात. आता त्याच्यामध्ये हे मकर आहे, कन्या आहे, प्रत्येकच्या राशीनुसार जरी त्याचं थोडंसं फरक होत असला तरीसुद्धा भूमितत्वाचे लोक आहेत ते तिथं त्या आधाराच्या कामाचं. आता आधाराची एक बाजू चांगली आणि दुसरी बाजू वाईट. जसं आधाराने दुसऱ्याचा सगळ्याचा उद्धार होतो, जसं ते अन्नवाला जसं सांगितलं तसं रसद पाठवून देतो, तर त्यामुळे सैन्य लढतं, हे जसं आहे तसंच असं जर उद्या म्हटलं की मी नाही अन्न पाठवलं तर लढाई होणार नाही, हे पण त्याच्याकडे आहे. तेव्हा असं त्याचं दोष त्याच्या बाजूला त्याच्या हे ठेवलेलं आहे. त्यामुळे ह्या माणसाला काय टाळायचं झालं तर अहंकार टाळावा लागेल त्याच्या बाजूने. दुसरा अहंकार सगळ्यांनाच बाधक आहे, पण त्यातल्या त्यात आधार देणाऱ्याला अहंकार जास्त बाधक होईल, कारण त्यानं हात काढून घेतला तर हा बुडणार असं त्याला वाटेल. तसं काही जगामध्ये व्यवस्था नाही. त्यानं हात काढला तरी तो तरणारच असतो. फक्त भूमितत्वाचा असल्यामुळं त्याला असं वाटण्याची शक्यता जास्त असते की आधारामुळे हे चाललं आहे, तर आधार बाजूला गेला तर हे होईल असं होण्याची शक्यता असते, म्हणून त्यांनी लक्षात ठेवावं. तेव्हा आता हे आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या मूलतः भूमीचा संबंध आहे तो त्याचे व्यावहारिक संगड आहेच, पण त्याच्याबरोबर तो सत्यच हे आहे. त्याचं तत्व सत्याचं मूळ निजतत्व म्हणतात, त्यांच्या भाषेमध्ये ते निजतत्व म्हणतात. तर आतून त्याला काय येतं, सत्य येतं. भूमीमध्ये कसलाही फरक नाही या अर्थाने. भूमी जशी आहे तशीच त्याच्याशीच प्रामाणिक असते. आपण तिचं काय करायचं ते भाव कमी जास्त करतो, पण भूमीचं मुळात काही झालेलं नाही आहे. भूमीचा भाव चढला नाही, वाढला नाही, पडला नाही, काही झालेलं नाही. आमचेच आहेत ते. आम्ही बाकीचे जे व्यवहार करतो त्याच्याशी जेव्हा ते निगडीत करतो तेव्हा हे भूमीचं काहीतरी उलटं सुलटं होतं. भूमी बदललेली नाही. आज पूर्वी तेव्हा तशीच्या तशी भूमीचं काम तसंच्या तसं राहतं. तिचं निजतत्व हे सत्याशी प्रामाणिक राहणं हे आहे. तर ती सत्याच्याच बाजूनं जाते आणि तिला त्या अर्थाने व्यवहाराच्या दृष्टीनं त्या माणसांना खोटेपणा आवडत नाही. तर त्यांना खोटं नको असतं. त्यांना सत्याने जे असेल ते असेल ते चालेल असंही त्यांचं असतं. तर हे या दृष्टीनं या लोकांच्या एक मूळ त्यांचं स्वभाव म्हणून किंवा काम करण्याची पद्धत म्हणून आता भूमीचं आहे. आता समजा आपल्याला उपासनेला काय घेता येईल, तर जे अशा तऱ्हेचे या तत्वाचे लोक आहेत तर त्यांच्याकडून दोन गोष्टी ह्या चालू असतात. एक म्हणजे घरदारं, जमिनी, त्याचे व्यवसाय, त्याचे व्यवहार, नंतर व्यापार, ह्या स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या विविधतेच्या माणसांना अनुकूल आहेत आणि त्यांच्याकडे त्या सहजपणे होतात. फक्त आता काय होतं की त्यांची तशी तयारी पण असते, पोटापुरतं पाहिजे एवढंच त्यांची अपेक्षा असते, त्यापेक्षा फार त्यांची अपेक्षा पण नसते. पण त्याच्यात त्यांना सावध मानलं ह्या तर राहावंच लागतं. कारण ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जसं मगाशी सांगितलं की त्या आधाराच्या कामामुळं इकडं कदाचित त्याचा त्रास असतो, तशाच तऱ्हेचा भूमीचा व्यवहार करायला लागला की माणसाला लोभपण निर्माण होऊ शकतो. जर दुसरी त्यांची बाजू असते ती लोभाची असते, तर ती लोभ निर्माण झाला तर घोटाळा होऊ शकतो. म्हणून त्यांनी लोभाच्या बाबतीत सावध राहावं. आणि दुसरं त्यांचं ह्या दोन गोष्टी असतात की एका बाजूला जसं हे भूमीचं काम आहे तसं त्यांच्या बाजूला अडचणी कोणत्या आहेत, तर आता भूमीला लागून भूमीचंच अन्न पिकतं. तर काल जसं एका दुसऱ्या जलाच्या संदर्भात सांगितलं तसं भूमीच्या संदर्भात हे अन्न जे पिकतं ते भूमीतलेच लोक असल्यामुळं त्यांना अन्नाचा बारकावा कळतो. भूमितत्वाच्या लोकांना अन्नातला बारकावा पण त्यांना कळतो. म्हणजे जलतत्वाचे लोक चाखून सांगतील
आणि भूमितत्वाचे लोक वासावरून सांगतील. साधा फरक सांगायचा झाला तर स्वयंपाक वासावरून ओळखणारे आहेत ना ते वासावरून सांगतात आणि हे चव घेऊन सांगतात कसं आहे ते. मग कदाचित ते हॉटेल सोडून दुसऱ्या हॉटेलमध्ये जातील ज्याला तत्ववाले, पण भूमितत्ववाला तिथंच बसून खाणार, पण तो आतल्या वासावरूनच ओळखणार की साधारण काय कशा स्वरूपाचं आहे अन्न आहे ते ओळखतो तो. तर कारण त्याचं ते त्याच्याकडे आहेच ते मुळामध्ये. तर त्यामुळं ते त्याच्याकडे आहे. तर त्यांचा स्वयंपाकघर किंवा हे स्वयंपाक करणं म्हणजे मूळ भूमीचं काम ते आहे, कारण तिच्या आधाराने हे सगळं होतं. तर ते त्यांनी ते करणं, तर हे त्यांच्या गोष्टी त्यांना सहजपणे येतात. त्याचा उपयोग त्यांनी काय करावा, तर उपयोग एवढं करावं की तुका म्हणे आम्ही पायरीचे चिरे याच्यात जे सांगितलेलं आहे तसं त्याने आपण पायरीचं काम करावं. आपण भूमीत राहावं. कदाचित दिसणार नाही बाहेर कुठे आपण केलेलं काम कधी. भूमितत्वाच्या लोकांचं काम फारसं या अर्थाने कधी व्यक्त होत नाही, पण त्यांचं काम अत्यंत पायाभूत आणि अंतर्गत असतं. त्यांनी जे सावरून अनेक प्रपंचामध्ये त्यातले प्रपंच हे दिसताना दुसऱ्यांनी सावरलेले असतात, पण भूमितत्वाच्या माणसानं खरं आतून सावरलेले असतात. आतून सावरणारा भूमितत्वाचा असतो, कारण तो खाली असतो. त्यामुळे तो आतून सावरतो. सगळे प्रपंच जो सावरतो ना, ते दिसताना असं काय आता 4 मजली बिल्डिंग आहे नेहमी आपल्याला वरचाच मधला दिसतो पटकन, तर तसं नसतं. ते पायात जे कोणी उभा आहे, जो वरची 4 मजली बिल्डिंग उभी सांभाळतोय तो भूमितत्वाचा असतो. ही जी मंडळी असतात ती साधारणपणे आत राहून ते सगळं आतून सांभाळत असतात आणि हे त्यांचं करणं कधी दिसत नाही. त्यामुळे कदाचित एखाद्याच्या वरच्या मधल्याच्या वाट्याला घराचं घरपण आणि कीर्ती येते, पण आत पायाच्या माणसाच्या वाट्याला फारसं काही येत पण नाही. चांगलपणा सुद्धा त्याच्या वाट्याला फारसा येत नाही. जगाचा चांगलपणा हा जो आहे ना, जो येतो तो सर्वसाधारणपणे घराला येतो, पण पायाला कोणी चांगलं म्हणायला कोणी गेलं आपण कधी बघितलंय का बघा की काय पाया मजबूत असेल. आज कोणी पटकन म्हणत नाही वा काय घर छान झालं आहे असं म्हणतो. वरचं घर त्याच्यावर उभं असतं, ते खाली जे काय आहे त्याच्यावर ते उभं असतं. त्यामुळे त्यांनी ते जे काय आतून खालून सांभाळलेलं आहे, भूमीतून सांभाळलेलं आहे, ते भूमितत्वाच्या माणसाचं काम आहे. तर दिसताना वरच्याचं कौतुक होतं, पण खाली जो असतो तर त्याच्याकडून हे सांभाळलं जातं, तर तो भूमितत्वाचा आहे. तर त्याच्या अर्थात त्या अडचणी असतात. आणि भूमितत्वाचं मनुष्याशी म्हणून आपल्याकडे जे पत्रिकावर हे जी सगळी शास्त्र ती आता त्याच्या ज्योतिषशास्त्रातल्या बाजूचा विषय आहे, पण तत्व म्हणून भगवंताची मदत होत असेल तर एखाद्या वायुतत्वाच्या माणसाला किंवा एखाद्या जलतत्वाच्या माणसाला भूमितत्वाची जोड असली तर फार बरं. ते जरा जागेवर ठेवतो सगळ्यांना, कारण ते जागेवरच असते, त्यामुळे ते जागेवर ठेवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते अन्न पाण्याच्या बाबतीत चांगलं, त्याचा हात चांगला असतो. जलवाले खाण्याच्या बाबतीत चांगले असतील, पण भूमीवाले अन्न करण्याच्या बाबतीत चांगले. तुमच्याकडून स्वयंपाक चांगला होतो त्यांचा स्वयंपाक चांगला असतो. स्वयंपाकात त्यांना इंटरेस्ट पण असतो, म्हणजे करून करणं ते त्याच्यात त्यांना त्याच्यातली गती त्यांना असते जास्त स्वाभाविकपणे. जलवाल्याची जशी खाण्याची गती त्याला असते त्याच्यातली, तशी सर्वसाधारणपणे ह्या माणसांच्याकडे एक करण्याची गती असते. आता मूलतः वृषभ मकर कन्या ह्याच्यामध्ये जो फरक राहतो तो राहतो. तेवढा फरक प्रत्येकाच्या ठिकाणी राहणार, कारण ती एका तत्वाच्या त्या राशी आहेत, त्यामुळे तसं होणार. पण तरीसुद्धा जे फरक आहेत त्याच्यातल्या मूळ जो जर त्याचा स्वभावाचा लक्षात घेतलं तर तो करण्यामध्ये ते माहीर असणार, त्यातलं त्याला कळणार बरोबर आणि जमणार, आणि तो ते त्यांनी त्याच्यात लक्ष घालायचं होतं त्याला लवकर येणार. तर हे त्याचा एक बाजू ह्याची झाली. तर आता त्याच्याकडे काय आहे, जसं म्हटलं ना, ठाम किंवा एक ठामपणा किंवा निश्चितता किंवा असं काहीतरी त्याच्याकडे काही ह्या स्वरूपाचे हे असतात, वैशिष्ट्य असतात. आणि गुण किंवा अशा अर्थाने म्हणत नाही, हे एक वैशिष्ट्य म्हणून. तर ते असल्यामुळं काय होतं, त्याचं बोलणं पण त्याच्या पद्धतीनं ठाम असतं मुळामध्ये. त्याचा स्वभाव म्हणून त्याला काहीतरी निश्चित सांगायचं असतं. त्याला सांगता येईल का नाही कोणत्या भाषेत हा वेगळा, वाचेचा विषय वेगळा आहे. पण बऱ्याचशा भूमितत्वाच्या माणसांची वाचा ही सर्वसाधारणपणे कठोर असते. म्हणजे माणसाचं ते हे आहे, वैशिष्ट्य आहे. कारण भूमीलाच मुळात तसा अंगभूतपणे तिच्या ठिकाणी दोन्ही आहेत. मऊ भूमी पण आपल्याला आढळते. म्हणजे आता भूमी बघायची झाली तर त्यातल्या त्यात आपल्याकडे काळी जमीन पण आहे आणि कोरडे माळ पण आहे. पण त्यातल्या त्यात काळ्या जमिनीचं प्रमाण कमी, किंवा ह्या 3 राशीमध्ये तो फरक राहतो. तर तो फरक त्याच्यात असतो. काही कोरडे माळ जास्त असतात. सर्वसाधारणपणे नापीक जमीन किंवा जे कोरडी जमीन आहे किंवा जी ठाम करूपाची खणायला कठीण पडते अशी जमीन जास्त. तसं भूमितत्वाच्या माणसामध्ये असं गोड बोलणारी माणसं त्या मानाने कमी. त्यामुळे ह्या माणसांना अभ्यास करायचा झाला तर जरा गोड बोलण्याचा करावा लागतो.
ते खणखण खणखण करतात जरा थोडे, म्हणजे त्यांचं एक ते तसं ते काय तत्वाचा गुण असतो तो त्याचा, तर तत्वाच्या परिणामामुळे तसं होतं की त्यांच्याकडून त्यांचं काय ते ठाणपणे काढण्याची शक्यता असते. तर त्यांनी आता अभ्यास आपल्याला आचेच्या दृष्टीनं काय करायचा, ह्याच्या उपासनेच्या दृष्टीनं काय करायचा, तो भूमितत्वाच्या माणसाने जर समजा अगदीच माळरा नसेल ते आता ज्याचं त्याला माहिती असतं, तर त्या आता समजा काळी भूमी असली काय प्रश्न नाही, ती असते. पण अगदी जर तुलनेने विचार केला तर वायुतत्वाच्या माणसाला बाबा गोड बोलणं जरा कमी करा असं म्हणायची वेळ येते, आणि इकडच्या माणसाला जरा गोड बोलायचं का असं म्हणायचं. असं थोडा फरक आपल्याला लक्षात येईल की थोडं गोड शब्दात सांगा, म्हणजे सांगितलं ते बरोबरच असतं त्याचं, कारण ठाम असतं ते, मुळात तो भूमीत रोवलेला माणूस आहे हो, त्यामुळे त्याचं चुकतच नाही त्याचं, आणि त्यामुळे तो सांभाळतो सगळं, त्याच्यावर तो सोपवलं ना, स्वयंपाक सांभाळ 500 माणसं सांभाळतो असं माणूस त्याची कुवत असते त्याची मुळात. म्हणजे हा आता स्त्रिया पुरुष नंतर हे ओसाड जमीन मऊ जमीन हा फरक लक्षात घ्या त्याच्यामधला भूमी या नात्याने. तर तो ज्या ठिकाणी असेल तर तो त्या ठिकाणी समजा स्त्री रूपाने असेल तर त्याच्याकडून 100 माणसांचा स्वयंपाक आहे, तुम्ही काळजी करू नका, तो म्हणणार बरोबर का सगळं असं त्याकडे दिसेल आठवड्यात आपल्याला. ते जलतत्वाले खाणार आहे, हा हे करणार आहे. एवढं लक्षात ठेवा, पुढची सगळी करणारे खरे करणारे ते पाय राहून उभे असतात कशाही परिस्थितीत, ते पाय राहून उभे राहतात. आणि मग 100 माणसांसुद्धा आहे त्यावेळेला त्यांना जर सांगितलं अजून 25 माणसं वाढलीत, 25 वाढले ठीक आहे, त्यांना म्हणा 1 तासाने आहे, म्हणजे असं सांगण्याची शिक्षक त्यांच्याकडे असते. ते डरत नाहीत त्याला, 50 असेल तर म्हणते ठीक आहे अर्धा तासाने या, म्हणजे असं त्यांच्याकडे ते हे असतं, त्याचा गुणधर्म असतो आणि त्यांना ते जमतं सगळं ते तसं. फक्त त्यांनी जर अर्ध्या तासाने यायला सांगितलं अर्ध्या तासाने यायला पाहिजे असं त्यांची अपेक्षा असते. ते आत्तापासून का घोटाळत आहेत असं विचार, त्यांना 1 तासाने यायला सांगितलं त्यांना, मग का ते असं करतात असं त्यांना वाटेल. तर हा थोडासा तत्वानुसार तो फरक पडेल, त्यांनी एवढं करावं. आणि काय होतं त्याची दुसरी बाजू हे पण आहे की जसं ते 100चा 100 माणसांचा स्वयंपाक सांभाळू शकतात तसं त्यांचं ते 100 माणसांचा स्वयंपाक करायला अडकतात पण. त्यामुळे ही भूमितत्वाची माणसं आहेत ना ती मी त्या स्वयंपाकाला अडकलेली असतात. मग त्यांना असं वाटतं की ते म्हणजे अजून केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे, हे घालून बघू ते घालून बघू, प्रयोग करू, असं करू तसं करू, हे त्यांचं चालू असतं. त्यामुळे त्यांना आता मुक्ततेचा म्हणजे जसा हा सगळ्यांचं जीव त्याच्यावर चालू आहे हे जसं एक बाजू झाली, तशी दुसऱ्या बाजूला ही पण बाजू आहे हो, की दुसऱ्या बाजूला त्यांना त्यातून सुटलं पाहिजे. म्हणजे एका बाजूने वाचन जर कठीण असेल तर सौम्य केलं पाहिजे. जर समजा त्यांना ते करण्यात इंटरेस्ट फार वाटत असेल तो त्यांच्या ह्याचा गुण आहे, तत्वाचा गुण आहे म्हणून, तर त्यांनी त्या बाबतीत त्याला त्यांचं आवर घालणं त्यांच्याच हातात आहे, ते त्यांनी करावं की अडकू नये, स्वयंपाक करावा आणि मोकळं व्हावं, तर असं करावं. आणि हे त्याच्यातला तिसरा भाग आहे की ते लोक ह्याचे असल्यामुळं भूमीचे असल्यामुळं ते त्या तत्वाच्या लोकांनी जास्त करून त्यांना जर करायचंच झालं समजा काही साधन म्हणून करायचं असेल तर अन्नाच्या बाबतीत आता उदाहरण राहतं तर स्वतः त्यांना काही आता ते करतात, त्यांना काही चविष्टांची त्यांना आवड नसेल का, ज्याला स्वतःला करता येतं चांगलं त्याच्याकडे त्याच्या अन्नाच्या चवीचे हे असणारच, गुणधर्म त्याच्याकडे असणारच. पण तो त्यांनी त्याच्याकडे त्याच्या बाबतीत तो थोडा त्याचा आवड त्यानेच ठेवावा की हे खाण्यात काय आपलं काही फार भल्या अशातलं भाग नाही, आपण काही खाऊन राहू शकतो. खरं सांगितलं तर थोडंसं मुद्दम थोडं कमी चवीचं अन्न, मी अगदी बेचव म्हणत नाही कारण त्यांच्यावर काय अन्याय करायचा नाही, पण फार साधना करायची असेल तर थोडं अत्यंत कमी चवीचं किंवा ह्या दुसऱ्या कुठल्या तरी तत्वाच्या माणसाने केलेलं अन्न खाऊन बघावं. त्यामुळे त्यांनी केलेलं अन्न ह्यांनी खाऊन बघावं, म्हणजे ते पेजच करतील बाकीचे केले हे पेज केलं तरी मेथकूट आणि तो साध्या भाषेचं यांनी मेथकूट तूप घातलेली पेस्ट त्यांनी खावी, फक्त पेजेच्याच भाषेत बोलतो कारण मला पदार्थ कळत, पण पेजेतले हे तूप मेथकूट घालून करून खाणार, तर ते त्यांनी ती करावी, त्यांना द्यावी. आणि त्यांनी केलेली जी पेज असेल ज्याला अर्थातच काय ती यांनी खावी, म्हणजे यांची साधनं होईल, त्यांची सोय होईल. तर असं दोन्ही त्यांना त्यांची साधनं सगळ्यात नंतर तसं काही नाही, पण हा त्यातला भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की आता ह्यांना भूमी अनुकूल असल्यामुळं जर साधना करायची झाली तर ह्यांनी पायीवारी वगैरे करावी. वारीच करायची झाली तर वारीच एक उदाहरणार्थ 4 लोकांना लावून बघायची ठरवली किंवा असं एखादं साधन लावून बघायचं ठरवलं तर ह्या लोकांना जास्त करून की आता गोड वाणीचा अभ्यास करायचा आहे तर त्यांनी वैखरी जपाचा अभ्यास करावा, आपोआप त्यांच्या वाणीला गोड वाईल.
जे लोक यातून वैखरी जपाला लागले असतील तर त्यांच्या वाणीवर फरक हा पडणार. आधीची त्यांची वाणी ही वेगळ्या स्वरूपाची असेल, ठाम असेल, असं काय असेल ते असेल, याचे गुणांचं सांगितलंच फरक आपल्याला. तर ते हे केल्यानंतर ते वाणीत गोडवाईल आपोआप. किंवा वैखरी जपानी त्यांच्यात गोडवा येऊ शकेल, तो त्यांना सोपं साधन आहे. नंतर भजनाचं साधन त्यांना आहे. नंतर देवीची उपासना त्यांना आहे. त्यांनी उपासना करायची झाली देवीला प्रणाम करावा, उपासना करावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी गोष्ट अहंकार वाढवित नाही. उदाहरणार्थ पायाचं काम करणं, पायाभूत काम करणं, या गोष्टीला बाहेर तशी त्या अर्थाने काही कौतुक होत नाही, मान होत नाही त्याचा काही, किंवा कोणी चांगलं म्हणेल असं नाही. तर तसं नसलं तरी आपण मुद्दम ते काम करावं. ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा काहीही नाही. ज्ञानेश्वरीचं आपण ज्ञानेश्वरी म्हणतो म्हणून ज्ञानेश्वर म्हणून सगळं पुढचं सगळं हे खरं सांगायचं खरं आहे. आणि आज 700 वर्ष तेच टिकलेलं आहे, 800 वर्ष झाली तरी तेच टिकलेलं आहे. पण हे ओळखून असतो माणूस. तेव्हा जो ओळखून असतो तो ओळखूनच असतो, ते लक्षात ठेवावं. आणि त्यांनी मात्र आपण ह्याचं भूमीत राहण्याचं आणि तिथून त्या सगळं उभं करण्याचं काम करावं. आणि त्याच्यावर इमारती मोठ्या उभ्या राहतील, त्याने लोकांचं कल्याण होईल. मनुष्याने पाया तयार केला म्हणून इमारत झाली, म्हणूनच त्यात माणसं राहतात. पण ह्याच्या खाली जे काही खोदलेलं खणलेलं असेल ते काही दिसणार नाही, पण ते जे आहे त्याच्यावरच हे उभं आहे, हे नक्की आहे. त्यामुळे हा सगळा लाभ हा त्याच्यावर आहे ज्याला जाणीव. आता उपासनेनं प्रत्येकाला भगवंताच्या कृपेची जर जाणीव होणं असेल तर इतर तत्वांच्या कृपेची पण जाणीव प्रत्येकाच्या ठिकाणी ह्यानं होईल आणि ती व्हावी. सर्वांच्या तत्वोपासनेचा फायदा एवढाच राहील नक्की की इतर 3 तत्वांनी आपल्याला काय मदत केली. त्यातल्या भूमितत्वाच्या माणसांनी पाया खणून दिलेला आहे आणि तो दिसत पण नाही आहे. कोणी त्याचं कौतुक पण करत नाही किंवा त्याच्यावर फार हे पण होत नाही, कॉन्सन्ट्रेटिव्ह होत नाही, ती दिसतही नाही, तरीसुद्धा त्याचं भान ठेवणं हे त्याचं काम आहे. तसं उरलेल्या तत्वांनी, प्रत्येक भूमितत्वाने उरलेल्या माणसांचं ठेवावं, तसं बाकीच्यांनी भूमितत्वाच्या माणसाचं हे ठेवावं. हे त्यांच्या जाता जाता त्यांना दिलेला एक सल्ला आहे फक्त. नंतर ही जी आता उदाहरणार्थ या यात्रांचा वगैरे मार्ग आहेत हे त्यांच्यासाठी आहेत. त्यांनी जर अधिक ही करायचे ठरवले तर ते पाययात्रेचा फल जर प्रत्येकाचं पाहिलं तर ह्या क्रमाने ते फल गेलेलं दिसेल. म्हणजे पाययात्रेचं जे सर्वात जास्त फळ हे भूमितत्वाच्या माणसाला राहील, त्याच्या खालोखाल क्रमाने राहील पुढे. तेव्हा तत्वाच्या माणसाने समजा यात्रा केल्या पायी तर त्याला काय कोणालाच काय सगळेच वारीला जातात. आता कोण तत्व बघून थोडंच वारीला जातो, प्रत्येकाला पांडुरंग भेटतोच. पण फळाच्या भाषेत जर बघायचं झालं तर ह्याला उपासनेच्या दृष्टीने उपयोग जास्त होतो, कारण त्याच्याशीच ते अनुकूल आहे. त्यामुळे त्यांनी जर काही पायी चालायचं ठरवलं, काय करायचं ठरवलं तर त्याचा उपयोग जास्त होतो. त्यांनी ते करावं. म्हणजे हे साधनेला धरून प्रत्येकाचं थोडक्यात काय ते सांगावं एवढ्यासाठी. तर आता उदाहरणार्थ या तत्वाच्या माणसाला सत्याची मोठी ही असते, म्हणजे चाड असते त्यातून, त्याच्या उपजत त्याला एक सत्याचं हे लागतं. म्हणजे काय ते खरं सांगा असं त्याचं ते ह्याचं असतं. अग्नितत्ववाल्या जसं एक चटकन भडकण्याचं हे असतं, तसं सत्याच्या बाबतीत त्याचं हे असतं. पण काय आहे, परमार्थात आपल्या दृष्टीने विचार करावा की सत्य हे आपल्यापुरतं, कारण व्यवहारात सत्य असत्याचं मिश्रण आहे, हे भूमितत्वाच्या माणसाला नेहमी लक्षात ठेवावं लागतं. कारण तो स्वतः सत्याचा असल्यामुळे त्याला अशी अपेक्षा असते, जसं जो स्वतः असतो तसं त्याला जग असावं असं वाटतं, तर तसं ते जग असत नाही. तर त्याची तपश्चर्या ह्यात आहे की आपण सत्यानं असावं, पण जग असत्य आणि सत्याचं मिश्रण आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. जग तसंच राहणार, जग सत्य असत तर राहणार, ते राहू दे, माझ्यापुरतं मी सत्य ही तपश्चर्या समजून चालतो. आणि व्यवहारात सत्य किती आहे वापरतात लोक, किंवा मिश्रण कसं असतं, तर स्वयंपाकात जसं मीठ आहे तेवढंच सत्य लोकांना जगात हवं आहे, याच्यापेक्षा सत्य नको, कारण कलियुग आहे. त्यामुळे सत्याचं प्रमाण एवढंच राहणार आणि तेवढंच अपेक्षा करा. ह्याच्यापेक्षा अपेक्षा नाही केली तर तुम्ही सुखी राहाल. तेव्हा आपल्या दृष्टीने तपश्चर्या एवढीच की जेवढं आपल्याला सत्य म्हणून आपल्याला बाळगायचं आहे तेवढं आपण बाळगू, तेवढे उद्धरून जाऊ, कारण आपला तो स्वतःचा गुण आहे, मुळामध्ये निजगुण म्हणतात तसं स्वतःचा गुण आहे तो. तर त्यासाठी हे त्यांनी बाहेर चवीपुरतं सत्य राहिलं तरी खूप आहे अशी अपेक्षा करावी. आणि ते सत्याचा व्यवहार बाहेरसुद्धा आपल्यालासुद्धा व्यवहार करताना तो तसाच करावा लागेल. उद्या नोकरी करायची झाली, तुम्ही सत्यानं करायला गेला तो मालक तुम्हाला त्या ठिकाणी ठेवणार नाही. तुम्ही सत्याचं जे मिश्रण त्याला जे पाहिजे, काय उद्या नोकरी करायची झाली, हे प्रॉडक्ट फार छान आहे असं त्याला सांगायचं असेल तर फार छान आहे त्यांनी सांगावं, त्याला माहिती आहे काय फार छान नाही आहे. पण ते तिथं सत्याचा आग्रह वगैरे काय धरून नाही, तिथे नोकरी करता पाहिजे किंवा तिथे व्यवसाय करायचा आहे, तर त्याला जे काय करायचं ते करताना त्याने त्याच्याशी सांगड घालून ती करावी, तर त्याचं ते व्यवस्थित चालेल. नाही तर त्याला तिथे ही व्यावहारिक बाजू त्याची झाली तर हे एक बाळगावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूमीचं असल्यामुळं त्याच्या
अंगी स्वाभाविकपणे अशा तऱ्हेचं जोडत जाण्याचा किंवा हे करत जाण्याचं, अन्नाच्या बाबतीतलं खाण्याचं, हे सगळं त्याच्याकडे असणार आहे स्वाभाविकपणे. तर ते जे आहे त्याच्यासाठी त्याला पायबंद किंवा आवर किंवा त्याला एक मर्यादा कशी राहील याच्यासाठी त्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. जसं अन्न करायच्या बाबतीत त्याला मर्यादा घालून स्वतःला करावं लागेल, खाण्याच्या बाबतीत त्याला मर्यादा घालून स्वतःला करावं लागेल, तसं ह्या सगळ्या बाबतीत त्याला हा लोभाचा एक मोठा धोका असतो की त्याला ते वाढत जाते. म्हणजे जेवढं जाते तेवढं ते जमीन जोडली की जमिनीवर काय उद्योग करता येईल का, उद्योग केला तर तो पुढे वाढेल का, असं त्याचं ते डोक्यात काहीतरी सुरू होण्याची शक्यता स्वाभाविकपणे असते. तर ती जी असली तर ती त्याच्या बाबतीत त्यानं सावध राहावं. तर ते त्याच्या दृष्टीने निर्लोभता, त्याचा एक निर्लोभीपणा हा त्यानं एक आपल्यासमोर ठेवा की आपल्यासमोर निर्लोभी राहायचं एवढं आपल्याला माहिती. लोभ नसला की वामनावताराचं ही भानगड पुढे उद्भवत नाही. ती का उद्भवते, भगवंताला सुद्धा ही एक भानगडच आहे, त्याच्या मागे लागलेलं कामच पडतं त्याला. तर त्याला ते काम पडत नाही, तो प्रसन्नच राहतो. कारण वडलेला लोभ नाही तर भगवंताला आनंदच आहे, त्याला उतरायचं कामच नाही खाली आणि त्रासही घ्यायचं काम नाही हा सगळा. तर तो त्रास शेवटी त्रासच आहे. भगवंताला अवतारा जो त्रास आहे, खाली येणं हा कोणालाही त्याच्या दृष्टीने त्रासच वाटतो. तर तसं आपल्याला नोकरीत डिमोशन झालं तर काय आनंद थोडाच होतो, तसंच आहे भगवंताची अवस्था. खाली येणं म्हणजे डिमोशन आहे त्याच्या दृष्टीनं. डिमोशन झालं तर ते म्हणजे अटर डिमोशन आहे, म्हणजे जमिनीवर आणि मायाच्या खाली येणं म्हणजे फार डिमोशन आहे. तर ते त्याला घ्यायला लावायचं काही कारण नाही. आपण स्वतःच निर्लोभ राहिलो म्हणजे भगवंत प्रसन्नच असतात, तेव्हा त्याची काही काळजी करायचं कारण नाही. निर्लोभतेत त्यांची उद्धार आहे. तर जसा हा अन्नाच्या बाबतीत त्यात लोभ न धरण्यात त्यांचा उद्धार आहे, तसा दुसरं जलतत्वाचा विषय असा तोही थोडक्यात सांगतो, अजून थांबतो. तर वेळा आपल्याला उपासनेची कल्पना आहेच, त्यानुसार कराव्या. किंवा हे जलतत्वाचे लोक आहेत तर स्वतः त्यांना मूलभूतता त्यांनी जर पाळायचं ठरवतो, विवेक हा त्यांच्याकडे मूलभूत गुणधर्म आहे. विवेकी ते राहू शकतात, विचारी राहू शकतात, ते ज्ञानी असू शकतात. ही माणसं सगळी तशी ज्ञानाला आणि विवेकाला याला अनुकूल असलेली माणसं आहेत. ही सगळी जी जलतत्वाची माणसं आहेत, उदाहरणार्थ कर्क राशीची आहेत किंवा वृश्चिक राशीची आहेत, मीन राशीची आहेत, ही सगळी अशी माणसं आहेत की त्यांच्याकडे काही त्यांचे स्वतःचे राशीचे गुणधर्म म्हणून त्यांच्याकडे आहे. त्यामध्ये त्यांच्याकडे ज्ञान आहे. त्यांना जाणीव असो किंवा नसो, त्यांच्याकडे ज्ञान असतं, त्यांच्याकडे हे असतं. म्हणून ज्ञानाला अनुकूल असे त्यांचं जर समजा नोकरी राहिली, काय व्यवसायापेक्षा नोकरीला अनुकूल असतं, तर नोकरी राहिली समजा, ठीक आहे, काही काळ आज नोकरी व्यवसायातले हे फार अंतर कमी झालेले आहे आता, तर त्या दृष्टीने नोकरी व्यवसाय म्हणू फार नोकरी व्यवसाय जे असतील तर त्याला अनुकूल राहिले तर बरं राहील असं आहे. त्यांच्याकडे ज्ञानाचं बाजू आहे, त्यांना लक्षात पटकन येतात. फक्त ज्ञानाच्या बाबतीत जसं सांगितलं तसं की ज्ञान जसं एका बाजूनं चांगलं तसं दुसऱ्या बाजूनं घोटाळ्याचं पण आहे. ते संशयी पण असतं आणि संशय निर्माण पण करू शकतं. हे दोन्ही गोष्टी त्या ज्ञानाच्या बाजूला दुसऱ्या आहेत. तर त्याच्या सतत त्याच्या डोक्यात त्या राहतात आणि हे ज्ञानाच्या बाबतीत त्यांनी लक्षात ठेवावं. आणि ज्ञानाला अहंकार लागून आहेच, परत तिकडे पण ज्ञानाच्या बाबतीत ती आहे. त्यामुळे ज्ञानाने कळतं हे जसं कळतं तसं मला कळतं हे कळतं तिथे घोटाळा होतो, तसंच ते इतरांनाही कळतं. तर त्यामुळे तेवढं लक्षात ठेवलं तर मग त्याचा काही फार त्रास होत नाही. तर हे एक ज्ञानाचं झालं. आपल्याला अकार उकाराच्या भाषेत परत एकदा सांगायचं झालं तर वरून आलेले ते लोक आकारामधून प्रत्येक जणाला ओंकाराची उपासना सांगितली की एवढ्यासाठी प्रत्येकजण खाली आलेला आहे, प्रत्येकजण जलतत्वातून गेलेला आहे, प्रत्येकजण ध्वनीतून गेलेला आहे आणि मग प्रत्येकजण प्रत्येकाच्या ठिकाणी वायुतत्व वास करत आहे आणि सगळ्यांना मिळून शेवटी शून्यात विलीन होऊन जायचा आहे. हा उद्धार, त्या ओंकारातून उद्धार म्हणजे हा. तर आता ह्याच्यात जो अकार आला, त्याच्या खाली जो उकार आला, त्याच्यातून खरा ध्वनी निर्माण झाला. तेव्हा ध्वनीला मूळ जन्म देणारे लोक हे, तर ह्यांच्या ठिकाणी नाद अंतर्भूत असतो. हे जे ह्याचे जलतत्वाचे लोक आहेत त्यांच्यामध्ये जसा ज्ञान अंतर्भूत असतं तसं नाद अंतर्भूत असतो. त्यांच्या ठिकाणी नाद मूलतः आहे. म्हणून ह्या लोकांना भजन आहे, ह्या लोकांना तबला आहे, वाद्य आहेत, संगीत आहे, हे त्यांच्याकडे मूलभूत आतून आहे. त्यांनी त्याचा हे करून घ्यायला हरकत नाही. म्हणून ह्या लोकांच्याकडून हे आता शाळा, नंतर ते आहे शिक्षण, क्लास, हे अशा स्वरूपाची कामं करायला किंवा समजून घ्यायला, एखादा ग्रंथ समजून घेणं, त्याच्यावर भाष्य लिहिणं किंवा ते काय त्याचं निरूपण विवरण करणं, ह्या गोष्टीच्या बाबतीत ह्या जलतत्वाच्या लोकांना अनुकूलता मुळामधून आहे. त्यांनी जे ठरवलं तर ज्ञानाचा फ्लॅश असतो एक, ह्या लोकांच्या ठिकाणी ज्ञानाचा फ्लॅश आहे बघितलं मी. म्हणजे कारण ते काय आहे मूलतः हे लोक सगळे आपण मगाशी बघितलंच की वैश्य आणि त्याच्यानंतर हे ब्राह्मण जे ज्याच्यातले मूळ या अर्थाने आहे. म्हणजे आपण जे परत सावधानतेने ते पाहू की हे या अर्थाने आहे की ब्रह्मजानाती ते ब्राह्मण, या अर्थाने विचार केला तर हे ब्रह्म जाणू शकणारे लोक आहेत.
ब्रह्म जाणू शकणं याचा अर्थ सूक्ष्म जाणू शकणं किंवा विशाल गोष्ट लक्षात येऊ शकणं, असं असं त्यांच्याकडे आहे. त्यांनी आता शेवटी जसा जसा जो जो वापर याचा करेल तसं तसं त्याच्या ठिकाणी ते व्यक्त होईल. पण ह्या ठिकाणी या लोकांच्या ठिकाणी नादाची जाणीव आहे. म्हणून बघा, जर ह्या तत्वाचे लोक असतील आणि समजा एक काय झांजेवर भजन चाललं आहे, तर ते झांजे तल्लीन होतील. झांज वाजवायला सांगितलं ते झांज वाजवतील, तबला वाजवायला सांगितलं तबला वाजवतील, कारण ते त्या ह्याचे लोकच आहेत. तर त्यांनी ते करणं बरं. म्हणजे म्हणून ही तत्वांचं ज्ञान जर समजा एकदा माणसाला झालेलं असेल ना, तर पुढचं पण काम त्याला करता येतं अधिक. आता एखाद्या ज्ञानाच्या शाखेचा अभ्यास करायचा आहे, तो जलतत्वाच्या माणसाने घ्यावा, त्याला फ्लॅशच होईल लगेच. ते फ्लॅशेस त्यांच्याकडे असतात. म्हणजे आज आपण काल सत्यनगरी हा फ्लॅशच आहे, तो एम्बॉस झाला एकदम. ते जलतत्वाचं काम आहे, त्यामुळे ते कोणालाच सुचलेलं नाही आणि ते झालं मात्र फ्लॅश आणि एम्बॉस झालं बरोबर. तर ते तसे ते फ्लॅश आहेत, तर ते त्याच्यातून येतात. तर ज्ञानाचं काय आहे, ज्ञान ही इतकी विशाल गोष्ट आहे की त्याच्यातून कुठलंही काही का ज्ञानातूनच सगळं उद्भवलेलं आहे. आपण आत्ता बोलतोच चालतो सगळं ज्ञानाचंच चालणारं बोलणं सगळे. ते भूमितत्वाचं आहे काय ह्याचं आहे हा प्रश्नच येत नाही. की तत्वांचं सुद्धा ज्ञानच शेवटी. त्यामुळे ते ज्ञानाच्या ह्याचं असल्यामुळे त्यांना ते अनुकूल आहे. तर त्यामुळे त्यांना ह्या स्वरूपाचे जे व्यवसाय आहेत, ज्याचा ज्ञानाशी संबंध आहे, समजावून देण्याशी संबंध आहे, शिकण्याशी संबंध आहे, तर ते त्यांना जवळचे आहेत. तर त्यांनी ते केले तर त्यात ते यशस्वी होऊन त्यातून त्यांचं काम बरं करून बाहेर करतील. तर आता मी मगाशी म्हटलं तसं झांज आहे, टाळ आहे, एखादं टाळावर भजन चालायचं, हे लोक तल्लीन त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांना भगवंत टाळाने लवळ, त्यांच्या अंगात नाद असल्यामुळे, मुळात तत्वात नाद असल्यामुळे त्यांना टाळात त्यांना त्यांची तंद्री लागू शकते. तेव्हा जलतत्वाच्या माणसांना हा नादाचं गणित त्यांच्या जवळ आहे. तर त्यांनी ते त्याचा वापर करून ह्या तर ते घेतला तर त्यांना अधिक उपयोग होईल. म्हणून ह्या लोकांना जर समजा काही हे साधन करायचं असेल तर त्यातल्या त्यात भजन करण्यापेक्षा सुद्धा त्यांनी वाद्यांच्याकडे, ह्या अनाथ नादाकडे हे लवकर जाऊ शकतील. असे लोक आहेत ते नादाने एकदम हे होतील, म्हणजे तल्लीन होतील. आणि तल्लीन आले की स्वतःला विसरले की भगवंत आला. आजकाल सोपं काम आहे त्यांचं. त्यामुळं ते जर टाळा जायला लागले तर स्वतःही टाळा होतील, लागलेल्या टाळामध्ये ते आनंदात होत राहतील. तर अशा तऱ्हेनं त्यांना त्याच्याशी त्यांचं एक हे आहे, म्हणजे जवळीक आहे मुळात, ती त्या तत्वामुळं आलेली जवळीक आहे. तर ते करू शकतात. नंतर एक सल्ला देणं म्हणजे ॲडवाईज, त्या ॲडवायझरचं काम करणं किंवा मध्यस्थी करणं, ह्या गोष्टी या लोकांना सहजपणे ह्या जमणाऱ्या असतात. तर ते मेळ घालतात, ह्याचा का त्याचा कशा तरी करून ते एकदा तिथं मेळाला ते आणून ठेवतात. हे काम त्यांच्याकडे असतं. तर हे मध्यस्थी बरोबर करतात हे लोक. तर ह्या लोकांनी ते करावं, काय हरकत नाही. फक्त एक त्यांच्यातलं दुसरी बाजूला एक गुणदोषाचा भाग आता दोन्ही बघायचे. तसं ह्याच्या ते दुसऱ्या बाजूला हे पण आहे की त्यांचं स्वतःच्या कामाला मात्र दुसऱ्याची मध्यस्थी लागते. त्यांचं तर काय काम असलं तर ते मध्यस्थी दुसऱ्याची करून दुसऱ्याचं मिटवून देतील, पण त्यांचं काय मिटवायचं असतं दुसरं कोणतं. तर हे आता त्याचं काय इलाज नाही. त्या ह्याचं ती गुणधर्म जे आहेत ती तसे आहेत म्हणून तसं आहे. आता याही लोकांच्यामध्ये एक बोलतः गुणांची जी विभागणी केली त्यामध्ये हे रजोगुणीतले लोक आहेत. रजोगुणी त्यांना बसवत नाही, असं आहे. सतत ते काहीतरी करत राहणार. म्हणजे हे लोक ध्यान लावून फार कमी बसलेले असतील. आपल्याला त्यांना आवड जरी सगळी असली तरी त्यांच्याकडनं हे होणं फार कठीण आहे. त्यांना त्याच्यापेक्षा एक वेळ कामात ठेवलं तर ते काम करत राहतील एक वेळ. तर ते कामात ठेवलेलं चांगलं, तर ते कामात राहणारच त्याच्यातलं. फक्त ते काम केल्यामुळे होतं काय निर्माण होतं. आता समजा इस्टेट आहे उदाहरणार्थ, तर काम केल्यामुळे इस्टेटीला इस्टेट म्हणजे आधी 1 एकर असेल तर 2 एकर होतात, मग काही 4 होतात. 4 वाटलं की त्यांना वाटतं की 8 करावे, 8 काय भागणार नाही आपलं, 40 करावेत असं वाटत राहतं त्यांना. ते पुढं 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 जातात. नंतर त्यांना वाटतं अरे आयुष्य आपलं उगाच देण्यात गेलं, असं वाटतं ते होतं. म्हणून हा रजोगुणाचा गुणधर्म आहे. त्यामुळं इस्टेटीचे लोक आणि होतं काय ते इस्टेटीमुळं आणि याच्यामुळे ह्या सगळ्या ह्यांच्याकडे ते आहे. मगाशी सांगितलं ना तर हिशेबेपणा काल आपल्याला सांगितलं, तो यांच्या गुणधर्मच आहे त्यांचा तो. त्यामुळे ते हिशेब बरं त्यांचा हिशेबप्रमाणे मोठा विचित्र असतो. एकदा ते भयंकर हिशेबी वाटतात आणि एकदा काही नाही हिशेब कळत त्याचं वाटतं. कोणालाही काही मला वाटायचं नाही, सगळं जनरल सांगतो. काही वेळेला लागली 2 रुपये जास्त कसे काय म्हणून ते तिथं एवढे वाटतील की त्याच्यासाठी तिचं 20 रुपयाचं रक्त खायचं. आता तुम्हाला पाणीपुरी सांगितलं ना, त्याची गंमत सांगतो.
तर हे ना चटकदार चवीची हे आहे. समजा एक डिश आहे 25 रुपयाला मिळते, ते गेले दुकानात, तिथे ते केले, बाहेर आल्यावर कळलं की 30 रुपये त्याने 30 रुपये घेतले, 25 रुपये म्हणून मी आलो होतो, 30 कसे काय घेतले. पुढच्या वेळेला ह्याच्याकडे जायचं नाही. समजा आधी कळ तर दुसरीकडे जातील आणि तिथं जाऊन ते ठेवलं 5 रुपयासाठी त्यांचं तिथे त्या डिशचं सुद्धा हे सगळं जाईल, जे ती चव जाईल त्याची. तर इथपर्यंत त्यांना त्या 2 रुपयामुळं किंवा ह्याच्यामुळं 10 रुपयाचे 12 रुपये समजा, तर 2 रुपये जास्त म्हणजे त्यांना एकदम असे अस्वस्थ येईल आणि एकदम दुसऱ्याला 50,000 रुपये देणगी देऊन. अरे घरी आल्यावर माणसं म्हणतात तुम्ही 2 रुपयासाठी चौकात बाहेर, इथं तुम्ही 50,000 रुपये देऊन टाकले. असं कसं? जिथं ज्याप्रमाणे राहायला पाहिजे त्याप्रमाणे राहायला पाहिजे म्हणतात बरं. देवा हे काय पाणी पाजर होत. त्यामुळे ती पावसाळ्यातली उपासना फलित झाली आहे. जलतत्वामुळं ते आम्हाला, आणि हे तुमचं काम आहे. आता ह्याचा त्याला उपयोग होणार, कारण काय हा जलतत्वाचा गुणधर्म असल्यामुळं अशा माणसाने नेहमी शक्यतो पाणपोई घालाव्या, पाण्याचं दान करावं. हे त्यांना 1 रुपयाच्या जागी 2 रुपयाचा वाजा होणार, असं आहे त्याचा फरक आहे. ते आता हा निघाला विषय म्हणून बोललो. पण हे लोकांचा जे हिशेबीपणा हा अशा तऱ्हेचा असतो तो थोडासा विचित्र असतो असं आपल्याला वाटतं. त्यांच्या दृष्टीनं तो अत्यंत बरोबर असतो, कारण ते ज्ञानी लोक असल्यामुळे ते पटवून पण देऊ शकतात. हे बघ, हा देणगीचा विषय, इथं 2 रुपये का 1 रुपये हा विषय आहे का, असं करून ते आपल्याला पटवून पण देऊ शकतात, कारण ज्ञानी असल्यामुळं त्यांना त्याची तोड सुचते बरोबर काय असेल ते, आणि त्याप्रमाणे ते काम करतात. तर हे लोक असे आहेत. हे लोक सहसा संन्यासी मार्गातले लोक नव्हे, ब्रह्मचारी राहणारे लोक नव्हे, ते सांगून ठेवतो. म्हणजे कसं आहे की ते बोलत जलतत्वाचे लोक असल्यामुळं ही भूमी आणि जलाशी संबंधित लोक आहेत, यांच्याकडनं ब्रह्मचर्याचं काम होणार नाही. या अर्थाने की मूळ म्हणजे अगदी मोठं उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. हे लोकांचं काय आहे की ते नाथ महाराजांसारखं आहे. ह्या लोकांचं आता हे आहे ना, हे सगळं नाथ महाराजांचंच आहे ना. तुमचं काय जलतत्व लोकांचं आता ते दैवत वगैरे काय संतबिंत, तर त्याच्यामध्ये हे आपण बघितलं असेल. तर ह्या संतांच्यामध्ये हे नाथ महाराजांचं काम आहे, आणि त्यामुळं त्यांना ते नाथाने खरं सांगायचं तर सगळं सोडून तिकडं जाऊन त्या गुरुकडे जाऊन एवढं सगळं साधना केली. त्याने अंतर्ज्ञानाने हे जाणलं की अरे हा जलतत्वाचा माणूस आहे. ते ह्याला घरी पाठवून सांगून लग्न करायला लावून त्याच्या हातून उत्तम प्रपंच करून घेऊन तेच सगळं करणार. त्यांच्याकडून प्रपंच उत्तम होणार, ते सगळं होणार. कारण ते मूळ बेसिक ठेवणं त्यांची पहिल्या भूमी आणि जलाशी संबंधित असल्यामुळं त्याच्याकडे प्रापंचिक ठेवण आहे. तर त्या ठेवणीनुसार त्यांच्याकडून काम होऊ शकेल. तेच काम त्यांनी करावं हे चांगलं, कारण ते काम करताना त्यांच्याकडून आणखीन चांगली कामं होऊ शकतात. कारण एक काम करताना जसं ज्ञान आहे, एक शिकला तर त्याच्याबरोबर तो 10 लोकांना शिकवतो, त्याच्याबरोबर आणखीन 50 लोकांचा फायदा होतो. हा त्यांच्याकडून होत असतो. तर त्यांनी ते काम करावं हे चांगलं, आणि म्हणून त्यांच्याकडून हे होईल आणि हे होणार नाही. ते गृहस्थाश्रमाला अत्यंत हे आहेत, म्हणजे जवळचे आहेत, आणि जलाशी संबंध हा त्यांचा अगदी मूलभूतच आहे. त्यामुळं जसा तो अंगातून म्हटलं जसं घाम फुटतो तसं ते त्यांचं ते जलाचा संबंधच त्यांचा तसा मूलभूत आहे. आता त्यांनी त्याच्या दृष्टीनं पुढे आपण आता बघतो पुढे गुणाच्या दृष्टीनं काय करावं, तर त्यांच्या दृष्टीनं साधनेच्या दृष्टीनं त्यांनी दयेचा गुण अंगी स्वीकारावाच, नसला तर असला तर उत्तमच. कारण दयेमध्ये सुद्धा आपण शब्द वापरताना दयार्द्र दृष्टीनं पाहिलं असं म्हणतो. आर्द्रता त्याच्यामध्ये आहेच, येतेच दयेमध्ये. त्यामुळे दयार्द्र दृष्टीनं त्यांनी दुसऱ्याकडे बघितलं, तर त्यांनी ते दयार्द्र दृष्टीनं पाहू शकतात. तर ते त्यांनी केलं तर त्यांच्याकडून ते काम होऊ शकतं. नाथ महाराज जसं ग्रस्थाश्रमी होते तसं त्यांचा पुन्हा 108 वेळा आंघोळ करण्याशी पण संबंध आला. तो त्यांच्यात आला, बाकीच्या कोणाच्या संतांच्या ह्याच्यात हे नाही आहे, पण त्यांच्यात आहे. ते त्या तत्वाचे असल्यामुळं, आणि त्यांनी ती आनंदाने केली, आणि त्याच्यातून त्याचा जो सांगत होता त्याचाही उद्धार झाला, त्याच्यामुळं करावी लागली, त्याचाही उद्धार झाला, यांचाही झाला. यांचा काय उद्धाराचा प्रश्नच नव्हता, पण यांचं साधन झालं त्याच्यातनं. आज 108 वेळा आंघोळ का सोपी गोष्ट आहे का? मला सकाळपासून एकदा करून बघायची ठरवली, म्हणजे सध्या आता काय करू नये तसं काय, पण तरीसुद्धा एक करून बघायची ठरवली. तर काय असेल ते अवघड हे आपल्या लक्षात येऊ शकेल. तर बाबांनी आपल्याला माहिती आहे राग आल्यावर आंघोळ करायची ठरवली, तर इतक्या वेळा आंघोळी झाल्या त्यातून बाबांचा राग कमी झाला. ते म्हणले जरा राग कमी व्हायला मला त्या साधनाचा उपयोग झाला. तर तसंही शेवटी नाथ महाराजांना ज्या आंघोळी कराव्या लागल्या ते त्या ह्याच्या पुढे त्यांच्याकडे भगवंत वावरला, तो सुद्धा पाणी भरण्यासाठी.
म्हणजे कसं असतं ते एकमेकांचं जमलेलं. श्रीखंड आहे म्हणून तर ते आता जगन्नाथांनी एवढे अवतार घेतले, एवढे रूपं घेतली, पण ते नाथांसाठी त्याला कावड उभी करा. कावड सुद्धा नाथांचीच, नाथांनीच काशीतून कावड आणली ते ह्याला घातली ना. म्हणजे ते शेवटी गाढवाला सुद्धा ते पाणी बांधलं त्यांनी, ते आता तू तडपडते म्हटल्यानंतर. म्हणजे त्यांच्याकडून त्यांचं काम होतं ते. आता ते थेट ते रामेश्वराला पोचलेलं आहे, काही गरजच नाही करायची. या लोकांचं कामच आहे की त्याला ताण दिलं, त्याला पाणी दिलं की त्यांचं काम झालं. त्यांनी तिकडं हे करते, अभिषेक करतात किंवा आणि ह्याला म्हणतात रामेश्वराला नेऊन पोचवतात. हे पुढचं काम त्यांना करायचं कामच नाही खरं सांगायचं तर. त्यांनी तिथून पाणी आणलं होतं की नाही, पृथ्वीतत्वाचा माणूस असता तर रामेश्वरपर्यंत घेऊन जाणं त्याचं काम होतं. ह्यानं इथलं इथं काम आहे, कारण हा जलतत्वाचा माणूस आहे. त्यांनी पाणी दिलं की त्याचं कामच झालं. म्हणजे जसं एखाद्याचं काम या मार्गाने अधिक होतं, तसं ह्या जलतत्वाच्या माणसाचं जी माणसं आहेत त्यांनी ह्या पाण्याचा विचार करावा. पाणी पुरवावं, पाणी द्यावं, त्याच्यासाठी पाणपोई घालावी. दान करायचं झालं तर जसं पहिल्या माणसाने मग अशी सांगायचं राहिलं, अन्नदान करावं पृथ्वीतत्वाच्या माणसाने. जेवढं अन्नदान होईल तेवढं चांगलं. किंवा पृथ्वीतत्वाच्या माणसाला दान काय तर अन्नदान त्याच्यामध्ये श्रेष्ठ एकदम, त्याच्याकडून होईल तेवढं त्यांनी लोकांना जेवायला. हा बस त्याच्यातच त्याचं हे आहे. म्हणजे त्यांनी वेगळं ह्या माणसाच्या जवळ जलाचं हे आहे, तर त्यामुळे त्याच्या दृष्टीनं त्याचं उद्धार त्याच्यात आहे, तर त्यांनी ते पाणी द्यावं. आणि एक आहे मात्र, त्यांनी ती सावधानता जी दिलेली आहे ती बाबांची लक्षात ठेवावी आपण, की त्यांनी पाणपोई घालावी. म्हणजे पाणी देताना कधीही पाण्याला त्यांनी किंमत घेऊ नये. कधी पाणी जितकं म्हणून कोणाला पाणी पुरवता येईल तेवढं पुरवावं. म्हणजे जी वेळ हे बघून, कार्यकारण भाव बघून, त्यावेळची गरजा बघून पाणी द्यावं, पण अवश्य पाणी द्यावं. आणि पाण्याने त्यांचं काहीही होणार नाही. म्हणजे काय मला म्हणायचं असं आहे की पाणी फुकट द्यावं, पाण्याचा पैसा करू नये, तर त्यांचा उद्धार आहे. आणि स्वतः मात्र पाणी विकत घ्यावं, स्वतः पाण्याला पैसा मोजावा आणि लोकांना बिन पैशाचं पाणी देत राहावं. टाक्या साफ कराव्या पाहिजे तर काय हरकत नाही, फुकट साफ कराव्या स्वतः कर्जाने अगदी. ते फुकट साफ करून त्यांना जे पुण्य लागेल ना, ते देवाला जाऊन लागेल त्याच्यापेक्षा जास्त लागेल, एवढं त्यांचं त्या पाण्यात त्यांचं हे आहे, उदाहरण ठेवलेलं आहे. तर तशा तऱ्हेचं काम ज्याने केलं तर त्यांना उपयोग आहे. आणि हे आणखीन त्यांना साधनेच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे तर त्यांना पथ्य पाण्याचं फार पाळावं लागतं. हे लोक काय मुळात आपल्याला काल मी त्याचं सांगितलं म्हणून आज जास्त काय बोललो नाही त्याच्यावर, की खाण्यापिण्याचं चवीचं त्यांना हे असल्यामुळं, काय मूलतःच असल्यामुळं त्यांना पथ्यपाणी पण तितकंच पाळावं लागतं. कारण अन्नाची वासावरून चव ओळखणं हा गुणधर्म पृथ्वीवाल्याचा वेगळा आणि खाऊन चव ओळखणं हा गुणधर्म वेगळा. त्यामुळं त्यांचं खाल्ल्याशिवाय चव कळत नाही आणि त्यामुळे ते आवडेल का नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे सगळं खात राहावं लागतं. मग ठरतं की 5 हॉटेलमधलं कुठलं हॉटेल चांगलं हे नंतर कळतं. पण तोपर्यंत 4 हॉटेलचं वाईट खाऊन झालेलं असतं. असं होण्याची शक्यता या गुणधर्मात आहे. कोणाचं काय त्याच्यामध्ये हे नाही, पण गुणधर्मात ते तसं आहे. त्यामुळे त्याला ते तो आता टेस्ट ठरवणार कशी याच्यापेक्षा त्याची का चांगली हे वाईट. पृथ्वीवाला तो सांगतो नसतो वासावर ना, त्यामुळे त्याला काय फार त्रास होत नाही त्याचा, पण याला त्रास होण्याची शक्यता असते. तेव्हा त्यानं त्रास व्हायचा नको असेल तर त्यांनी आपलं सरळ आपलं ते तिथंच त्या आवर घालावा. आणि झालं असेल काही समजा तर त्याचं पथ्यपाणी त्याचं असेल ते पाळावं. आणि ते म्हणजे त्याच्या दृष्टीनं त्यांनी जे सांगितले त्यांच्या ज्ञानाच्या आत्मज्ञानाच्या दृष्टीनं साधारणपणे या लोकांना तेलकट गोष्टीचा त्रास होतो त्यांनी ते टाळाय, आंबट गोष्टीचा त्रास होतो त्यांनी ते टाळाय. शक्यतो चवीमध्ये आंबट आणि तेल जर टाळलं तर ह्या लोकांना प्रकृतीचा त्रास फारसा होत नाही काही. आणि ते मात्र आलं की त्यांना हमखास कुठेतरी काहीतरी गडबड होते. तर त्या दृष्टीने त्यांनी ते आता कशा रूपाने येईल, अन्नाच्यामधून येईल का कशातून येईल ते काय सांगतात, ते काय आता खाण्यातून येईल एवढं काय. तेव्हा हे त्यांच्याकडे आहे. ते स्वतः त्यांना एक महत्त्वाची भावना त्यांच्यासाठी सांगून ठेवतो. हे जे सगळे लोक कर्क वृश्चिक मीन राशीचे असे जे लोक आहेत ते सगळ्यांनी एक लक्षात ठेवावं की दयामध्ये क्षमा अंतर्भूतच आहे. तर त्यांना ती करत राहावी लागेल. तिथं ते करत राहिले ना तर तेही सुखात राहतील आणि बाकीचे लोक पण सुखात राहतील, बाकीच्यांचं पण कल्याण होईल, त्याच्यामध्ये शांती राहील सगळ्यांची. कारण त्यांचा तो मूलतः त्यांच्यासाठी दिलेलं ते साधनच आहे. कारण ते ब्राह्मण आहेत ना, हे अग्नितत्व आहे. आण तू कळलं. तर ह्या लोकांचा हे लोक जर जलतत्वाचे आहेत तर त्यांच्यामध्ये ब्रह्म जाणण्याची क्षमता आहे, ब्रह्मनिरूपण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. तर हे जर असेल तर त्यांच्याकडे हे काम पण आहे की जो ब्रह्म म्हणजे सर्वात मोठी जी गोष्ट, ब्रह्म म्हणजे विशालता आणि कुठेतरी मंत्रामध्ये आपल्या, तर ते त्या संधी मंत्रात असेल करायचं तर ते तिथे आहे. तर
हे ब्रह्म म्हणजे जर विशालता, म्हणजे सर्वात मोठं मन त्यांच्याकडे असू शकतं, कारण त्यांनी ज्ञान त्यांचं मोठं आहे तेवढं, तर त्यांचं ज्ञान मोठं असल्यामुळं क्षमेची जबाबदारी सर्वात मोठी त्यांच्यावर आहे खरं सांगायचं तर ती जबाबदारी ओळखून बाकीचे अज्ञानी आहेत, त्यांच्याकडे मूळ ज्ञानाचा गुण नाही, त्यामुळे त्यांना ते कळत नाही असं लक्षात ठेवून ते वागले तर त्यांचा फायदा आहे. आता हे कठीण आहे, तुम्ही मला सांगू शकाल, पण मुळात केलं तर सर्वात सोपं हे आहे. हे आता आपण बघून ठरवलं तरी चालेल की हे अज्ञानी आहेत, त्यामुळं ठीक आहे, त्यांना नाही कळणार आहे. आपण जलतत्वाचे आहोत, आपल्याला ज्ञान सहज होतं, आपल्याला पटकन गोष्ट एखादी कळू शकते, त्यांना ती नाही कळणार. कदाचित आपल्याला वेळ आली तर समजावून द्यावी लागेल, तर वेळ आली तर त्यांना समजावून देऊ तशी वेळ असेल तर. आत्ता समजावून देण्याची वेळ नसतीच त्यावेळेला, हे ठरलेलंच आहे, त्यामुळं ती काही वेळ नाही. ती ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्यांना आपण ते समजावून देऊ, आणि समजावून दिल्यानंतर ते काम होईल, म्हणजे मूळ काम होणार आहे त्याच्यातलं. आणि आपलं नुकसान झालं तर यामुळे, कारण ज्ञानाबरोबर अहंता असल्यामुळं ती त्रास देते, तर ज्ञानाबरोबर उत्तराला प्रत्युत्तर असतं, तर ते झाल्यामुळे घोटाळा होतो. तर ते ज्ञान असल्यामुळे त्याला अज्ञान आहे हे कळतं ना आपल्याला. आता राशीप्रमाणे कमी जास्त ज्ञानाचा फरक पडणारच आहे, तर तो इतर संस्कारामुळे पडणार आहे, सगळ्या गोष्टीमुळे पडणार, तर तो लक्षात घेऊन त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, आणि नंतर ते जे काय आपल्याला ज्ञान या विषयाचं झालेलं आहे, ज्या विषयावर समजा आपल्याला त्रास होतो किंवा हे आहे काय वाद आहे किंवा हे आहे, हे सगळं त्याच्यात ज्ञानाबरोबर जशी अहंता आहे तशी या लोकांच्याकडे नैसर्गिकरित्या चढाओढ करण्याची एक प्रवृत्ती आहे. मूलतः प्रवृत्तीमध्ये अनेक ज्या प्रवृत्ती ह्याच्यामध्ये जसं सावध राहण्याच्या प्रत्येकाच्या ठिकाणीच्या जागा आहेत, तशी यांची चढाओढ काही काय करायला जाऊ नये कुठे. ती नाही केली तर सुखात राहतील. चढाओढ करून केल्यानंतर ते वर चढ ठरून जे सुख त्यांना होणार, त्याच्यापेक्षा चढाओढ काही न करण्यात त्यांना जास्त सुख होईल, हा त्याचा मतेदार्थ आहे. साध्या भाषेमध्ये चढाओढ करतील तर यशस्वी पण होतील, एखाद्या ठिकाणी अयशस्वी पण होतील, पण ते जे यशस्वी होऊन जे त्यांना काय मिळणार आहे ते करण्यापेक्षा कशाची चढाओढ न करता आपल्या मार्गाने जात राहणं, आणि जे काय आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे त्याचा योग्य उपयोग करून घेणं, हे जर केलं तर अहंता आणि चढाओढ या दोन गोष्टी त्यांना टाळण्यासारख्या आहेत. तेव्हा बाहेर रजतमाचं मिश्रण आहेच, हे रजोगुणी लोक आहेत, त्यांना हे कळू शकतं. सतत काहीतरी करत राहायचं असल्यामुळे त्यांना ते थांबायचं काम करणं, आणि तो वेळ उरलेला म्हणजे जो लोभात जाणार, जो इस्टेटीत जाणार, जो इस्टेटीमुळे त्याला निर्माण झालेल्या काळजीत जाणार, तर तो सगळा त्यांना वाचवता येईल, आणि तो वाचवलेला वेळ त्यांनी नादब्रह्माच्या ठिकाणी वापरावा. शक्यतो भजन ऐकावं, भजन ते टाळाचं हे ऐकावं, झंझेचं ऐकावं, तबल्याचं ऐकावं, काय असेल ते ऐकावं. त्याचं एक त्यांना मानसिकदृष्ट्या अत्यंत जवळचं साधन आहे, तर ते त्याने केलं तर त्याचा उपयोग होईल. आणि स्वभावतः त्यांना बाहेरचं जे रजतमाचं मिश्रण आहे तर ते तसंच राहणार आहे हेही त्यांनी लक्षात ठेवावं. आणि त्यांच्या बाबतीत कसं आहे की दुसऱ्याला म्हणजे मोहून टाकण्याचा किंवा दुसऱ्यांनी मोहित होण्याचा असं त्यांचं एक स्वभावाचा गुणधर्म आहे, तो त्यांनी त्यांच्याबद्दल सावध राहणं हे त्यांचंच काम आहे. तर यासाठी त्यांना हे दृश्याची बाजू असल्यामुळं मोहित होऊन टाकणं किंवा मोहित होणं या दोन्ही गोष्टी दृश्याच्या आहेत, ते दृश्याच्या असल्यामुळं त्याच्यासाठी त्याला फक्त रिप्लेसमेंट केली की तो दोष निघून जातो. तेव्हा पाहण्याचा मोह आहे किंवा पाहिलं जावं आपण असा मोह आहे समजा, म्हणजे ते मोहित करण्याचा भाग झाला. हे जर असेल तर त्या जागी हे ठेवावं, म्हणजे त्यांचं काम होतं. त्याऐवजी त्यांनी जर देवाच्या रूपाचा मोह ठेवला, तो विठोबाचा ठेवा, रामाचा ठेवा, आपल्याला त्याचं प्रिय वाटतं त्याचा ठेवा, पण तो जर ठेवला तर त्यांचा हा दोष आपोआपच त्यांचा परिहार होतो आणि त्यांची प्रगती लवकर होते. म्हणजे अडथळे कुठे असतात हे आपल्या लक्षात यायचं, याच्यासाठी हे सगळं सांगितलं. ते केलं तर त्यांचं काम होतं. एकूण त्यांच्या साधनेमध्ये, प्रधान साधनेमध्ये जर काय असेल हे काम, तर एक त्यांना म्हटलं तसं हे पाणपोईपासून सर्व गोष्टी सांगितल्या तसं साधन म्हणून त्यांच्याकडून काय होईल जास्त, तर त्यांच्याकडून वाचन जास्त होऊ शकेल. त्यांनी वाचन करावं. आणि सर्वात सोपं साधन त्यांना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं साधन त्यांना काय असेल तर सत्संगाचं आहे. ते सत्संगात असले की काहीही अडचण नाही त्यांना पुढे जायला. त्यांना वेगळं काय करायलाच नको, ते नुसते फक्त सत्संगात राहावे बस, एवढंच त्यांचं आहे. ते बाजूला जातील तेवढे बाजूला जातील. ते सत्संगात राहिलं की त्यांचं काम उद्धरायचं काम झालं. तर त्यात असले म्हणजे ते त्या वृत्तीचंच असतात एकदम, कारण त्याच्यात मिसळून जाण्याचा गुणधर्म आहे, जलतत्वाचे आहेत, ते मिसळून जातात सहज. पाण्याला रंग कुठला, ते आहे ना गाणं आपलं, हां तसं. तर रंग कैसा जिसमें मिला दे वैसा है ना, असं आहे ते काहीतरी. तर ते तसं त्याच्यात ते मिसळून जातात. त्यामुळे सत्संगाच्या रंगात ते चटकन रंगून जातात, कारण त्यांचं स्वतःचं जलतत्वामुळे त्यांचा स्वतःचा रंग नाही, उतर मिसळून जाण्याचा रंग आहे, तो पृथ्वीकडे नाही.
ते वायूवरूनच जाणार, त्याचा प्रश्न नाही. पण हे जे सगळे आहेत ना, हे जलरंग ते रंगून जातात त्या रंगामध्ये. त्यामुळे ते सत्संगात असलं की त्यात ते रंगून जातात. त्यामुळे त्यांना सोपं साधन अगदी चटकन काय असेल तर रंगून जाणार त्याच्यात. तर भजन चालू ते रंगून जातात, बस. त्यांना काय नाही बाकी सगळं. ते सगळं लोभ बिप सगळं त्यांचं केलेलं असतं, ते काय नाही. कोऱ्या कागदावर सही देतील म्हणतात तसा प्रकार आहे. कारण सगून गेला की तो तावडा निळा जे काय ते भगवंत असेल तशा रंगाचे ते होऊन जातात. तर ते त्याने होऊन जावं हा त्यांना जलतत्वाच्या माणसांना मार्ग आहे. आणि त्याने तो बघितलं तसं खूप गोष्टी बाजूच्या आहेत. ज्ञानाची बाजू आहे, हे सगळं मी खूप बाजूने विचार केला तर आपण यातून घेऊ शकाल. नादाची बाजू आहे, भजनाची बाजू आहे, आणि जे सांगितलं तसं रोगाच्या बाजूला पथ्य आहे, हे सगळं त्यांनी लक्षात ठेवून त्याचं राहिलं तर काही त्यांना अडचण येणार नाही. आज 2च तत्व शक्य आहे. थांबूया आपण, उशीर झाला. किती 10:30 झाले, 11:15 झाले, निकलच्यापेक्षा जास्त वेळ झाला. बरं, असो. आता उरलेल्या 2 तत्वावर उद्या बघूया. ह्याच्यात काय आता तुम्हाला सगळं कंटाळवाणं आहे का, आपण आनंदात बसलो काय माहीत नाही. पण राहू दे, आपण कसं काय असे ना आपल्याला उपयोगी पडेल किंवा गरज असेल त्या दृष्टीनं हे सांगायचा प्रयत्न केला आहे. तर मी मुख्य उपासनेच्या दृष्टीनं पाहतो आहे, व्यवहाराच्या दृष्टीनं पाहतो आहे, आणि अडथळे दूर करून आपल्याला पुढे जायचं या दृष्टीनं पाहतो. तेव्हा जलतत्वाच्या माणसांचं काम आहे ते आता पुढे साधनेचा काळ त्यांच्या दृष्टीनं जास्त अनुकूल आहे. जसं दिवसाचा काळ अनुकूल एक वेगळा असतो, तसं संध्याकाळचा काळ जसं त्यांना अनुकूल असतो. संध्याकाळी एकदम छान नसतं सगळं, तसं संध्याकाळी जसं त्यांचं छान असतं तसं पावसाळ्यात पण त्यांचं छान असतं. तर तसं पावसाळा आता पुढे आलेलं आहे, त्यांनी साधना करून घ्यायला हरकत नाही. त्यावेळेला त्यांची साधनं जास्त होणार, स्वाभाविकपणे ती होणार. तर त्याला तो काळ अनुकूलच आहे. तर तसं त्यांनी तर त्याचा लाभ घ्यावा. आणि ह्या जलतत्वाच्या माणसांना सत्संग हा उत्तम असल्यामुळे त्यामुळं त्यांनी ते जे धोरण असेल तर ते सत्संगाचं धोरण ठेवा. कुठे जाऊन सत्संग मिळेल तिथे जाऊन राहा, तिथे कुठे मिळेल तिथे राहा, की त्यांचं आपापच होतं काम. कारण तिथं ती प्रवाह चालूच असतो, त्यात फक्त जाऊन मिसळले की चालली गाडी त्यांची. वेगळं काही त्यांना स्वतःला उठून काय वेगवेगळ्या ह्यानं करायला नको, ते आपापच होणार. आणि ज्ञानाची बाजू असल्यामुळं दुसरे अज्ञानी आहेत असं म्हणू नये, पण लक्षात ठेवावं. शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर शंकर गौरीशं शिव हर शंकर गौरीशं वंदे गंगाधरमीशं वंदे गंगाधरमीशं. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. हर गंकर गौरीशं शिव हर शंकर शिव हर शंकर गौरीशं वंदे गंगाधरमीशं वंदे गंगाधरमीशं. हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे.